तो माझ्याबद्दल बरेच शब्द बोलतोय. त्यातली एक कंपल्शनची मला अर्थात जाणीव आहे ती म्हणजे आपण ज्या पाहुण्याला बोलवलं त्याच्याबद्दल दोन बरे उद्गार काढावेच लागतात. पण त्यांनी जे माझे इंट्रोड्यूस केलंय ते आय मस्ट टेल यू इट इज वन ऑफ द बेस्ट इंट्रोडक्शन्स आय हॅव हर्ड. अजिबात कुठेही अनावश्यक सुपरलेटिव्हचा वापर नाही. काम काय आहे, व्यक्ती काय आहे असं त्यांनी सार्वजनिक जीवनात वावरतं. त्यामुळे नाही तर माझ्या वाट्याला आहे तऱ्हातऱ्हांनी ओळख करून माझी दिली जाते. खूप वेळा तर मलाच कळतं की असं आहे बरं माझं. त्यानंतर तुमच्या सगळ्यांमध्ये असण्याचा विशेष आनंदही आता माईकवर नाही व्यक्त करतोय. गेले 2 दिवस तो आनंद घेतोच आहे. मंदारचा पाहुणचार, काल संध्याकाळचं जेवण आणि बँकॉकची ट्रॅफिक अशा सर्वच आहे. पण इथे असण्यामध्ये विलक्षण आनंद मला आहे. येता आलं याचा आनंद आहे. विशेषतः मराठीत बोलताना काही वेळा या गोष्टी फार फॉर्मल वाटतात, औपचारिक. त्याचं कारण प्रत्येक भाषेचा एक प्रकृती धर्म असतो. फॉर्मल असणे हा मराठीचा प्रकृती धर्म नाहीये. मराठीचं काय काय सगळं एक गाव दोन तुकडे, म्हणजे हे जास्त शानपणा नाही पाहिजे असंच. हे सगळं इंग्लिशकडे आहे. फिनेसी, सॉरी, एक्सक्यूज मी, प्लीज, थँक्यू, ओ यू आर मोस्ट वेलकम. याचा मराठीत लवलेस नाही आहे. एकाच मित्रांमध्ये बोलताना आपण जर सहज आभार म्हणायला लागलो, मित्रच म्हणेल नीट बोल, नीट बोल. त्यामुळे मराठीत बोलताना की मी आभार खरंच मानतोय मनापासून असं म्हणल्याशिवाय ते खरे वाटतच नाही. त्यामुळे मी खरंच आभार व्यक्त करतो आहे. त्यातून शिवाजी महाराजांच्यावर बोलणे ह्याला तर अंत नाही. माझ्या 4थीतून 5वीत जाताना मी झपाटल्यासारखा 2 दिवसांमध्ये बाबासाहेब पुरंदरेंचा राजा शिवछत्रपती वाचून पूर्ण केलं. प्रबोधिनी शाळेमध्येच त्यावेळेला माझ्या म्हणजे अजून वेळ होता प्रबोधिनीच्या शाळेत जाण्याला, पण तो मधला सुट्टीचा काळ आणि आई वडील तीर्थयात्रेला गेले होते. नक्षलवादाची नुकतीच सुरुवात झालेली होती आणि कलकत्त्यात आहेत आपल्या आई वडील आणि तिथल्या रोजच्या दंगलीच्या बातम्या, हिंसाचाराच्या बातम्या येत होत्या. त्याच्यात अशा माइंडसेट असताना हाताशी बाबासाहेब पुरंदरेंचं शिवचरित्र लागलं होतं. त्याचं 750-800 पानी संपवून खाली ठेवेपर्यंत वेळ कसा गेला आणि आता ते मनावर जे आजपर्यंत उमटलंय ते काय आहे तसंच. मला शिवाजी महाराजांचं नाव निघाल्यावर अंगावर सरसरून काटा आला नाही असं होत नाही. मी मराठी माणसाची पण व्याख्या केली. मराठी माणूस कोणाला म्हणायचं? शिवाजी महाराजांचं नाव निघाल्यावर ज्याच्या अंगावर काटा येतो तो मराठी माणूस. आणि तिथे मागे बसून आधी सगळे सादर केलेली गाणी सुद्धा सर्वच मुलांनी जे सादर केलं आणि त्यामध्ये तुम्ही दुधात साग किंवा उसको कहते हैं और 4 चांद लगते हैं, ह्या 2 मुलांनी, अर्जुन नायर ना, अर्जुन आणि हा पोटनीस, म्हणजे त्यातला जो जोश आहे सगळा काय देतात शिवाजी महाराज आपल्याला? कॉन्फिडन्स देतात, आत्मविश्वास. आपण कोण, सेल्फ इमेज, आपण कोण, शिवाजी महाराज डिफाईन करतात. संत आणि शिवाजी महाराज दोन्ही कामं परस्पर पूरक आहेत, एकमेकाला पूरक आहेत. त्यामुळे त्या तिथे बसून ऐकणे, सावरकरांनी लिहिलेलं शिवाजी महाराजांवरचं गीत, त्याहून अधिक उत्तम शिवाजी महाराजांचं वर्णन कुठे शोधायचं झालं तर एकदा समर्थांनी जे निश्चयाचा महामेरू, बहुत जनासी आधारू, अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी अशी जी पूर्ण आहे, किंवा शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर खळबळ माजली, गट कारस्थानं झाली आणि पहिल्या टप्प्यामध्ये संभाजींनी मॅच्युअर सगळं दाखवलेलं असूनही कट कारस्थानं झाली. पण मुघलांची मदत मागून हिंदवी स्वराज्य फोडण्याचे प्रयत्न झाले. मग मात्र छत्रपती संभाजींनी निर्दयपणे त्या कटात असलेल्या सगळ्यांचे निकाल लावला. त्या बॅकग्राऊंडवर समर्थ रामदासांनी एक पाठवलेलं पत्र आहे. आमच्या सुजाने मी प्रबोधिनीमध्येच लहानाचे मोठे होताना
आपोआप ते पाठच झाले. त्या नुसत्या एका पत्रामध्ये लीडरशिप स्किल्स, मॅनेजमेंट स्किल्स, टीम बिल्डिंग, रोल मॉडेल कोण असावं, असं सगळं एका पत्रामध्ये येतं. अखंड सावधान असावे, दुश्चित्त कदापि नसावे, तजविजा करीत बैसावे एकांत स्थळी, काही उग्र स्थिती सांडावी. मराठी ज्यांचं बरं त्यांना काही भाष्य लागणारच नाही याच्यावर. काही उग्र स्थिती सांडावी, काही सौम्यता धरावी, चिंता लागावी परावी अंतर्यावी. असं करत करत ते संभाजी महाराजांना समजावून सांगतात. आधीच पडली धास्ती, तरी मग कार्यभाग होय नास्ती, या कारणे समस्ती बुद्धी शोधावी. किंवा राज्यामध्ये सकळ लोक करून सोडावे, सकळ सुखी करून सोडावे राज्याकडे. त्याचे सुप्रसिद्ध ओली आहेत, मराठा ती तुका मिळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा जिकडे तिकडे, त्यातले. आणि छत्रपती संभाजीपासून आपल्या सगळ्यांच्या पर्यंत एवढे सगळे शिवाजी महाराज समजा नाही कळले, तर त्या पत्राच्या असं शेवटाकडे सरकताना आधी सगळं सांगून झालं. खूप येणार आहेत आठवणी. आधी गाजवावे तडाखे, तरी मग भूमंडळ धाके, ऐसे न करता धक्के राज्यास होती. म्हणजे शत्रूला जो धाक वाटायला पाहिजे तर तडाखे ठेवून दिले पाहिजे. नुसतं गप्प बसून ऐकून चालणार नाही. युनायटेड नेशन्स कडे तक्रार करून तर त्याहून चालणार नाही. आणि आमच्या राष्ट्रीय हितसंबंधांचं रक्षण कोणीतरी सिक्युरिटी काउन्सिल करेल वगैरे नाही चालणार आहे. तुम्ही जर येऊन 10 मारले तर आम्ही जाऊन 40 मारणार आहोत. आणि आधी पुरी असू द्या किंवा बालाकोट असू द्या, पाकिस्तानला तर त्यानंतर धसकाच आहे. खरं म्हणजे धसकाच आहे. पुरीच्या आधी वॉर्निंग दिली होती NSA, आपले नॅशनल सिक्युरिटी ऍडवायझर अजित डोवल यांनी, की वन मोर सच इन्स्टन्स अँड बलुचिस्तान इज गॉन. ते पाकिस्तान ऐसे बातों से बाज आने वाला देश नाही आहे. त्यांचा पुढचा हल्ला आहे. पण भारताने मग पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून कारवाई करून दाखवली. आणि मग पुलवामा म्हणजे 14 फेब्रुवारी. आता एक दुःखात असलेलं माझं छोटं सुख शेअर करतो मी तुमच्या सर्वांचे. ते म्हणजे आता श्रीनगरचा कलेक्टर जो आहे तो चाणक्य मंडलचा विद्यार्थी आहे. आणि विद्यार्थी, कार्यकर्ता, फॅकल्टी, आधी तो IAS ला सिलेक्ट व्हायच्या आधी शिकवायचा. आणि शासकीय गव्हर्नमेंट पॉलिसीचा विचार करता त्याला श्रीनगरचा कलेक्टर म्हणून पोस्टिंग देणे इटसेल्फ इज अ ग्रेट ऑनर अँड अ ग्रेट ट्रस्ट एक्सप्रेस्ड इन हिम. तर त्याला ती परिस्थिती हाताळायची, ती तो समर्थपणे हाताळेल याची मला खात्रीच आहे. पण पुलवामाची दहशतवादी घटना 12 दिवसात भारताने हिशोब चुकता केला. यावेळेला तर पाकिस्तानात घुसून मारलंय. नुसतं पाक व्याप्त काश्मीर नाही, त्याच्यात आंतरराष्ट्रीय कायद्याचा एक गुंतागुंतीचा मुद्दा, मी त्याच्यात वेळ घालवणार नाही. पण पाकिस्तानच्या एअर स्पेसमध्ये, पाकिस्तानच्या ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रचनेत ज्या प्रदेशाला नाव KPK, खैबर पख्तूनख्वा असं ओळखलं जातं, आणि बालाकोट हे जैश ए मोहम्मदचं हेडक्वार्टर. त्या संध्याकाळी जमलेलेच होते पार्टी साजरी करायला पुलवामाचा आनंद. आणि सकाळी 3:20 आहे. मंदार मी तुम्हाला आठवण करून दिली आहे. अधिक उत्सुकता असेल ती मग ती मूळची व्हिडिओ पहा, कारण तिथं मी 70 मिनिटं फक्त या बालाकोटचा अटॅक, त्याचे प्रोज अँड कॉन्स, गेम चेंजर असंच मी नाव दिलं त्याला, गेम चेंजर. पण मूळ मुद्दा आहे की ते शिवाजी महाराजांपासून येतं. असं सांगावं तेवढं कमी. असं सांगतं की कधी अफजल खानाचा कोथळा बाहेर काढायचा असतो, ती पण गोष्ट ऐकायला मिळाली. तर कधी कमांडो स्टाईलचा अटॅक करून शाहिस्ते खानाची बोटं तोडायची असतात. आपण आधीचा उरीचा हल्ला जमिनीवरनं पाक व्याप्त काश्मीरमध्ये घुसून केला, पुढचा आकाशामधून केला. आता पाकिस्तानला धसका आहे की लॉजिकली बोलायचं त्याच्यानंतरचा अटॅक समुद्रात नाही ना. म्हणून त्याच्यानंतरच्या 2 दिवसांनी बातमी पण आली होती की पाकिस्तानने भारताविरुद्ध प्रोटेस्ट केला, की तिकडे कराची बंदराच्या इथे भारतीय सबमरीन्स आल्या होत्या आणि आम्ही त्यांना कसं परत पाठवलं. आणि याचा पुरावा म्हणून त्यांनी आहे ब्लॅक अँड व्हाईट मधलं CCTVचं वाटावं अशी फोटोग्राफी, की लाटा येत आहेत आणि त्याच्यात असे दोन असं डोळ्यासारखं वाटावं असं काहीतरी पुढे पुढे सरकत आहे. म्हणजे पाकिस्तानच्या मनात धसका एवढा निर्माण केला की तुम्हाला सुखाने नाहीच राहू देणार. भारताच्या वाट्याला जा तुम्ही,
तुम्हाला सुखाने नाहीच राहू देणार आहे. का कधी हल्ला जमिनीवरून येईल, कधी आकाशातून येईल, आता पाण्यातून येईल. म्हणजे मुघलांना जसे संताजी धनाजी दिसायचे घोड्यांना पाण्यामध्ये, की ते घोडी आता पाणी पित नाहीये, कारण आपण इकडे निवांत पाणी पितो, मागे ते केव्हाही उभे राहतील सांगता येत नाहीये. ती प्रेरणा आणि गुंडांच्या समोर गप बसून ऐकून घ्यायचं नसतंय, त्यांचा कोथळा बाहेर काढायचा असतो. त्या मुलांनी गोष्टी पण फारच छान सांगितल्या. मला असं एकेका मुद्द्यावर त्याचे इतकी सांगण्याजोगी वाक्य आहे. ते शामियाना शिवाजी महाराजांनी फार छान सजवला होता. 10 नोव्हेंबर 1659 येते ही तारीख इंग्लिश कॅलेंडरनुसार, शिवाजी महाराज आणि अफजल खानाच्या भेटीची. तर अफजल खान आधी येऊन थांबलेला होता आणि ठरलेल्या वेळेनुसार शिवाजी महाराज आले तर तो उठून उभा राहिला आणि आधी त्यांनी शिवाजी महाराजांशी उर्दू मध्ये बोलायला ते शब्द नोंदवलेले मूळ मराठी बकरीमध्ये जसेच्या तसे आहे. तूने ये शामियाना तो बहुत बड़ा सजा के रखा है. आता हे तूने हे जरा हिंदी ज्यांचं बरं असेल त्यांना माहिती आहे की तूने एकतर अपमान तरी आहे किंवा मग डायरेक्ट ईश्वर किंवा आईला म्हणतात, पण ते म्हणजे एकदम वंदनीय अशा अर्थाने. हा काय शिवाजी महाराजांना फार आदराने नाही बोलतोय तूने. तर शिवाजी महाराज असे नुसते हसले. मग तो म्हणतो की तूने बहुत बड़ी बगावत की है. तर आणि अफजल खानाला मराठी पण येत होतं. तर तो शिवाजी महाराजांना म्हणाला की आदिलशहाला उसका कुछ डर, उसका डर, त्याला घाबरून राहा आणि चल माझ्या बरोबर मुजरा करायला आदिलशहाला. तर मराठी बकरींच्या मध्ये शिवाजी महाराजांचं मूळ अस्सल वाक्याची नोंद आहे की अफजल खान जेव्हा म्हणाला की बादशहाला घाबरून राहा आणि बऱ्या बोलांनी माझ्या बरोबर चल मुजरा करायला, तर शिवाजी महाराजांच्या तोंडातलं शब्दशः मूळचं मराठी वाक्य सांगतोय. शिवाजी महाराज म्हणाले, आम्ही भीतो एक प्रभू श्रीरामाला आणि हुकूम ऐकतो आमच्या मासाहेबांचे. असं म्हणतो. मला ही डाव्या हाताने ठेवून दिलेली थोबाडीच वाटतं अफजल खानाला. शेवटी बालपण शिवाजी महाराजांचे पुण्यातच गेलं ना. त्यामुळे तिरकसपणाने आणि चावणे असं की तो म्हणतोय की माझा हुकूम ऐक आणि त्या बादशाला घाबर आणि मुजरा करायला चल. तर आम्ही वंदन करतो एक प्रभू श्रीरामाला आणि हुकूम ऐकतो आमच्या मासाहेबांचे. वरकरणी छोटे वाटतील असे तर खूपच प्रसंग आहे, किती सांगावं तेवढं कमी आहे. तरी मी म्हणालो की समर्थ रामदासांनी आपल्याकरता संभाजी महाराजांना लिहिलेल्या पत्राच्या शेवटाकडे 3-4 ओवी पद्धत आहे की ज्यामध्ये इतक्या अप्रतिम तऱ्हेने सांगितले शिवाजी महाराज काय की समजा आधीचं सगळं सांगून झालं. राज्य शासनाची पद्धत, ऍडमिनिस्ट्रेशन मी सांगितलं तसं, लिडरशिप, मॅनेजमेंट स्किल्स आहे, टीम बिल्डिंग आहे, सगळं झालं. आणि तरी समजा की अजून माझ्या लक्षात आलं नाही तर काय आहे, शिवरायांचे 8वे रूप, शिवरायांचा 8वा प्रताप, शिवरायांचा 8वा साक्षेप भूमंडळी. त्यातला हा साक्षेप हा शब्द इतका ग्रेट शब्द आहे. पॉइज, क्लोजेस्ट इंग्लिश वर्ड दॅट आय कॅन मेन्शन इज पॉइज किंवा बॅलन्स व्यक्तिमत्वातला. शिवरायांचा 8वा साक्षेप म्हणजे परिस्थिती हाताळताना चित्त शांत ठेवून कोणते मुद्दे लक्षात घ्यायचे आणि आता ह्या ठिकाणी काय करायला पाहिजे. आपल्याला जसं उदाहरणार्थ काही वेळा काही जण सांगतात, तुम्हाला सांगितलं का नाही बँकॉकमध्ये इथे आहे का नाही मला कल्पना नाहीये, की मोडेल पण वाकणार नाही हा शिवाजी मराठी पाणा आहे आणि तो शिवाजी महाराजांनी शिकवला. मला वाटतं मोडेल पण वाकणार नाही हा ना मराठी बाणा ना ही शिवाजी महाराजांची शिकवण. उलटी शिवाजी महाराजांची शिकवण आहे की मोडायची वेळ आली तर मी तात्पुरता वाकेन बेटा, पण तुझा हिशोब लक्षात ठेवेन आणि बेलचेळी नंतर तुझे तुकडे तुकडे करून ठेवेन. हा आहे मराठीपणा. तेव्हा जिथे कुठे लढायचं आणि कुठे नाही, आणि कुठे चाल करून जायचं आणि कुठे गप्प थांब किंवा साईड स्टेप बाजूला ठेव. अफजल खान निघाला विजापूरहून. तो मूळचा जावळीचा गव्हर्नर होता आदिलशहाचा. त्यामुळे त्याला माहिती होतं की सगळा प्रदेश घनदाट डोंगराळ आणि जंगल आहे आणि तिथे जाऊन आपण लढायचं झालं तर आपल्याला 50 मराठे आपल्या 500 सैन्यावर भारी ठरतील. म्हणून शिवाजीला बाहेर ओढायला पाहिजे असा योजना ठेवून त्यांनी तो कशाने पिसाळून आपल्यावर चाल करून आला पाहिजे. आणि धर्मांध तर होताच. म्हणून त्यांनी भोसल्यांची कुलदेवता, ती आज महाराष्ट्राची कुलदेवता आहे तुळजाभवानी, फोडलं. त्यांनी मंदिरावर हल्ला केला, स्वतःच्या हातात हातोडा घेऊन
बताव तेरी अजमत, म्हणजे तुझे दाखव चमत्कार, देवी म्हणतेस ना, असं म्हणून त्यांनी हातोडा घालून ती गाय कापली, पुजाऱ्याच्या तोंडात गोमांस कोंबलं आणि ती बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोहोचेल अशी व्यवस्था केली की आई भवानीचं नाव घेऊन जो रोज कामाला लागतो, आपण हे केल्याचं ऐकलं तर तो शिवाजी चिडून आपल्यावर चाल करून येईल. तर तुमचं माझं सुदैव आहे की शिवाजी महाराज अफजल खानाचं पण बारसं जेवलेले होते. त्यांनी अफजल खान निघाल्यानंतर पत्र पाठवलं होतं की मला लाज वाटते, संकोच वाटते, मला माझी चूक कळली आहे आणि आता बादशाहला मी काय तोंड दाखवू मला कळेना झालंय, तर मला इथे येऊन घेऊन जा. अफजल खानालाही कळत होतं की इथे येऊन घेऊन जा म्हणजे जावळीत त्याच्या घशामध्ये हात घालायचा, तो आपला तुटलेला हातच बाहेर येणार आहे, नाही जायचंय, त्याला बाहेर काढायचंय. म्हणून तुळजाभवानी पण फोडली. तर शिवाजी महाराजांनी पुन्हा पत्र पाठवलं की आपण असं असं कृत्य केल्याचं कळलं, कशा करता करतात सांगितलं ना मी की मी घाबरलेलो आहे, स्वतःची मला लाज वाटते, बादशाहला काय तोंड दाखवू मला कळत नाही, इथे येऊन घेऊन जा. अफजल खान एवढ्याने बदणारा नव्हता, म्हणून त्याची पुढची उडी पडली पंढरपूरवर. आणि त्यांनी विठोबा, सुदैवाने एवढंच आहे की विठोबाचे पुजारी म्हणजे बडवे, त्यांनी विठोबा रुक्मिणीची मूर्ती नेऊन मागे डोहात टाकली, पण पुजाऱ्याला त्यांनी धरला. त्यांनी पंढरपूरच्या मंदिरातही गाय कापली आणि ही सगळी बातमी शिवाजी महाराजांपर्यंत जाण्याची व्यवस्था केली. तरी महाराजांचे काही नाही. लढत होता महाराजांचा मेहुणा म्हणजे बजाजी नाईक निंबाळकर, पलटणचं घराणं, पण तो सैन्यामध्ये होता अफजल खानाचा. तरी त्याला एक दिवशी धरला आणि शक्तीने बाटवून त्याला मुसलमान केला. त्याची पण बातमी शिवाजी महाराजांपर्यंत पोचवायची व्यवस्था केली. आणि शिवाजी महाराज दरवेळी त्याला कळवतात की हे कशासाठी चालवलंय, सांगितलं नाही का मी मला माझी चूक कळलेली आहे म्हणून. मग अफजल खान तयार झाला जावळीमध्ये यायला. पुढची साधारणपणाने कहाणी बहुतेक वेळा आपल्याला माहिती असेल. मी तुमच्याशी बोलताना काही वरकरणी वाटायला छोटे, पण त्यामध्ये इतका प्रचंड अर्थ दिसतो, विशेषतः आधुनिक काळात तर मलाही जमणारं फारसं जमत नाहीये, पण जे काम करायचा प्रयत्न करतो त्याच्याकडे पाहताना हा शिवाजी महाराज नावाचा जो अजब चमत्कार आहे आणि तो आयुष्यभर किती शोधला तरी थांब लागत नाही, नवा नवा अर्थ समजत जातो. यातले काही वरकरणी वाटणारे छोटे किंवा फार प्रचंड अर्थ ज्याच्यामध्ये असे सांगणार आहे. ही समर्थांच्या ओळीमध्ये शिवरायांचे आठवावे रूप, यामधला हा जो साक्षेप हा शब्द आहे की बॅलन्स, अन्याय अत्याचार कोणावरही नाही, पण ज्या अफजल खानाने हे सगळं केलं त्याचा बरोबर कोथळा काढलाच. त्याचा हा जो आहे बॅलन्स आहे. आणि नुसतं एक शिवाजी महाराज एक राजकारण कुशल असे घ्यायचे झाले तरी मध्यरात्रीपर्यंत बोलायला लागले, नुसते प्रशासन तरी मध्यरात्रीपर्यंत. म्हणजे व्याख्यान मला त्या बाबासाहेब पुरंदरेंचे होतात आणि कितीही केलं तरी अपुऱ्या पडत नाही, तेवढे शिवाजी महाराज अथांग ठरतात. मग समर्थ आठवण करून देतात शिवरायांचे कैसे चालणे, शिवरायांचे कैसे बोलणे, शिवरायांचे कैसे सलगी देणे कैसे असे. तर सलगी देणे म्हणजे माणसं जोडणे. की कशी जोडली शिवाजी महाराजांनी माणसं, त्यांचं साधं वावरणं सुद्धा, ज्याच्यात अगेन पॉईस म्हणजे साक्षेप. आणि मग सांगतात शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायास आठवावे. बाकी काही समजो न समजो, छत्रपती संभाजी महाराजांपासून आपल्यापर्यंत की शिवरायास आठवावे, जीवित तृणवत मानावे. की आपलं जीवन देशाच्या कारणी येत असेल तर आपण कोणी नाही मिस्टर नोबडी और मिस नोबडी, हे माझ्याच्याने जमणारं काम मी करतोय. जीवित तृणवत मानावे, इहलोकी परलोकी राहावे कीर्ती रूपे. असं करून ठेवलेलं त्यांनी वर्णन सांगावं तेवढं कमी असं सांगतोय मी. वेळात मराठे वीर दौडले सातच सादर झाले ते त्या शिवकल्याणी सावरकरांचं ते शिवकल्याण राजा या अल्बमवर आहे ते सर्व. आणि हृदयनाथ मंगेशकर यांनी आयुष्यभर अनेक पुण्यकर्म तर केलीच आहे, जसं जयोस्तुतेला दिलेली चाल, सागरा प्राण तळमळला दिलेली चाल. एक अजब प्रतिभावंत कलाकार, त्यामध्ये त्यांनी हे सावरकरांचं जे गीत आहे त्याला ज्या तऱ्हेची चाल दिली आहे आणि मला तिकडे बसून ते ऐकत आणि कायमच आठवत राहतात. त्या प्रत्येकाच्या आधी बाबासाहेब पुरंदरेंच्या आवाजातली एक कॉमेंट्री आहे. ह्या गाण्याच्या आधी 350 वर्ष लाथाबुक्क्यांचे प्रहार सहन करीत असलेला महाराष्ट्र, पण त्यातून प्रगटले शिवराय असे शब्द येतात आणि हे गाणं चालू होतं. म्हणजे नरसिंहाचा अवतार झाला आणि प्रगटले शिवराय आणि हे गाणं चालू होतं. असं मला ते ऐकलंय आणि अंगावर काटा आला नाही असं झालेलं नाहीये. त्याच अल्बमवर राज्याभिषेकाचं गीत आहे
त्याचे कवी शंकर वैद्य शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाळा अशी ओळी येते. त्याच्या ओळी ओळीमध्ये आणि एक एक काना मात्रा वेलांटी कविवर्य सुद्धा शंकर वैद्यने एवढा अर्थ भरलाय त्याच्यामध्ये प्रचंड. पहिल्याच कडव्यात येतं काळोखाचे तट कोसळले. शिवाजी महाराजांचं काम म्हणजे काय, आधीची शतकानुशतक गलित गात्र पडलेला, हेच बाबासाहेबांनी सांगितलेलं लाथाबुक्यांचे प्रहार सहन करणारा काळोखाचे तट कोसळले पिवळे चिरा चिरा ढळला आणि शिवप्रभूंची नजर फिरे अन उठे मुलुख सारा. त्यांनी सावळ्या तांड्यांची गोष्ट इतकी छान सांगितली. कुठं बसलाय अजून का गेले फिरायला? ठीक आहे, जाऊ, मुलंच आहेत, मुलं त्यांचं काम आहे. त्यांनी इतकी छान जोशपूर्ण सावळ्या तांडेलची गोष्ट. आता हा सावळ्या तांडेल कोण? कोकण किनारपट्टीवरचा हा मुख्यतः दर्यावर्दी आणि कोळी समाजाचा घटक आणि आधी खितपत पडलेला ते मुरुडच्या जंजिऱ्याच्या सिद्धीचे अत्याचार सहन करणारा, पण शिवप्रभूंची नजर फिरे आणि उठे मुलुख सारा, की जो अन्याय अत्याचार सहन करत होता, आत्मविश्वास हरवून बसलेला होता, समोरच्या गुंडाच्या आणि अत्याचारी राजसत्तेच्या अरेला कारे म्हणता येणार नाही अशाला शिवप्रभूंची नजर फिरे आणि उठे मुलुख सारा. साध्या साध्या मावळ्यांनी जे काल परवापर्यंत शेतकरी होते, त्यांना ज्ञानेश्वरीचे सप्ताह गावामध्ये घालता येत नव्हते, आया बहिणींच्या अब्रू सुरक्षित नव्हत्या, बघता बघता 16व्या वर्षी शिवाजी महाराजांनी कामाला या मावळ्यांना सवंगड्यांना साथीला घेऊन केलं शिवप्रभूंची नजर फिरे आणि उठे मुलुख सारा. असं सांगावं तेवढं कमी येतं. आपल्याला 1965च्या पाकिस्तान बरोबरच्या लढाईमध्ये एक निर्णायक लढाई हाजीपीरची खिंड जिंकून घ्यायची होती. ती तिकडे पाकव्याप्त काश्मीर म्हणजे श्रीनगर व्हॅली, तिकडून जो मुझफ्फराबाद आणि डोमेल ते पाकिस्तानकडे तिकडे जाणारा रस्ता, त्याच्यावर असं उंचावरचं ठिकाण ते पाकिस्तानच्या हातात होतं, हाजीपीरची खिंड. आणि भारताची तिथे पिछेहाट होत होती 65 साली. म्हणून मेजर रणजीत सिंग दयाळ यांच्या युनिटला ऑर्डर आली की पुढच्या 2 दिवसात ती हाजीपीरची खिंड जिंकून घ्यायची, तर तो टर्निंग पॉइंट ठरणार आहे. मग भारत, इंडिया विल मूव्ह इन टू पोझिशन ऑफ स्ट्रेंथ, ती जर जिंकली तर. आता ते आधुनिक काळातलं युद्धतंत्र आहे, तर वर बंकर सिमेंट कॉन्क्रीटचे स्टीलचे असलेले बंकर आणि आतमध्ये मशीन गन की जिथे मिनिटाला 1,500 बुलेट्स फायर केल्या जाणार, असे दे वर सेफ अँड सिक्युअर पाकिस्तानी युनिट्स त्याच्यामधली. आणि बंकर कसे जिंकायचे असतात याचंही युद्धशास्त्र आहे. ते अटॅक ज्यांना करायचं आहे त्यांनाही माहिती असतं, पण डिफेंड करायचं आहे त्यांनाही माहिती असतं की हा हल्ला रात्रीच्या वेळी येतो, छुप्या पद्धतीने येतो, म्हणून सावध असायचं आहे. तर हे बंकर्स मध्ये बसलेले पाकिस्तानी सैनिक एका रात्री पाहत होते की त्यांना अशी तळाकडनं हालचाल दिसायला लागली आणि मध्ये जशी एखादी बॅटरीचा किरण असा लटकून जायचा झुडपाच्या. तर ते सिस्टीम आहे की रस्ता पाहायचा आहे तो बॅटरीच्या प्रकाशात, पण बॅटरी बंद करायच्या, नाहीतर त्यांना आपल्या सैनिकांना माहिती की वर्ण पाहताय. आणि झुडपा नांड लपत कोपऱ्यावर रांगत असं करत करत संपूर्ण तो पहाड चढून यायचा आणि अनपेक्षित अटॅक करायचा. सरप्राईज एलिमेंट महत्वाचं आहे. हे पाकिस्तानी सैनिक वर्ण पाहत होते, त्याच्या मधनच असे बॅटरीचा हे चकाकून जायचा, झुडपाड जात होता कळत होतं आणि त्याचे वर 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 येतानाही कळत होतं. ते त्या बंकर्स पासूनच्या एका विशिष्ट माऱ्याच्या टप्प्यात असे आलेले दिसले. पाकिस्तानी सगळे सैनिक बंकर मधनं बाहेर पडले आणि त्यांनी फायर करत ह्या बॅटऱ्यांचे प्रकाश जिथं येत होते त्याच्या मागं लागले. त्याच्या करत करत ते तिथे त्यांना काही गोळी लागली आणि ती बॅटरी अशी कोलमडून पडली हेही कळलं. म्हणून तिथे जाऊन पाहतायत तर काश्मीरमध्ये असलेल्या मेंढ्या विशिष्ट प्रकारच्या, त्यांच्या शिंगांना बॅटऱ्या लावलेल्या होत्या आणि त्या मेंढ्या सोडलेल्या होत्या तळाकडनं. आणि आपण गणलो, ते पाकिस्तानी सैनिकांना लक्षात आलं, ते वळून बंकर मध्ये आले. तेवढपर्यंत मागच्या बाजूने येऊन भारतीय सैनिकांनी बंकर ताब्यात घेतली होती. आता येणाऱ्या पाकिस्तानी सैनिकांवरच फायर झाला. याबद्दल मेजर रणजीत सिंग दयाळ यांना अशोक चक्र आहे आणि ते स्वीकारताना त्यांनी सांगितलं की अर्थातच मी ही कल्पना शिवाजी महाराजांपासून घेतली. म्हणजे तयार झालेली कात्रजचा घाट ही संज्ञा मराठीतली, कात्रजचा घाट
शाहिस्तेखानावर छापा घातला. गंमत नाहीये, आज ऐकायला सगळं छान वाटतं, पण शाहिस्तेखान आधुनिक भाषा वापरायची झाली तर मुघलांचा लेफ्टनंट जनरल ही रँक म्हणावी लागेल. आणि औरंगजेबाचा मामा आणि तो बसलेला लाल महालामध्ये. आणि त्यावेळेच्या मिलिटरी सिस्टीम मध्ये ठरलेले आहेत चौकी पहारे कसे असतात. आत प्रवेश करायचा असेल तर तुमच्याकडे लायसन्स पाहिजे. तर गमजाने की ते सगळं क्रॉस करायचं, आतमध्ये शिरायचे. 1.25 लाख फौज होती भोवती. आणि नुसता छापा घातला आणि त्यात आपणही मारले गेलो हे चालणार नाही. छापा पण घालायचा आणि तरी सुरक्षित निसटून पण यायचं. याच्या म्हणजे प्लॅनिंग त्याच्या मागे असलेलं, निवडलेलं टायमिंग त्यातलं आणि डिटेलिंग त्या सगळ्याचं. त्यामुळे आपला पाठलाग होणार हे लक्षात घेऊन केलं होतं त्या दिवशी शिवाजी महाराजांनी. म्हणजे महाराज निसटून कधीच गेले, ते वेगळ्या दिशेने गेले, पण त्यांनी बैलांच्या शिंगांना मशाली लावल्या होत्या आणि ते सोडले कात्रजच्या घाटात. आणि असा छापा पडल्याचं कळलं तेव्हा मुघल सैनिक जेव्हा पाठलाग करत निघाले, ते त्यांना लांबवर दिसलं, त्याचा पाठलाग करत निघाले आणि पकडलं तेव्हा दिसलं की बैलांच्या शिंगांना लावलेल्या मशाली आहेत. छान उल्लेख झाला इथे. छोट्या छोट्या किती वाटणाऱ्या गोष्टी वरकरणी. पन्हाळ्यावरून निसटून जायचंय तर तयार केलेला केअरफुल प्लॅन आहे की पाठलाग होणार आपला. पहाऱ्याच्या सिस्टीम्स होत्या, पेट्रोलिंगची सिस्टीम ती होती, तर ते कुठेतरी पाहिलं जाणार आणि पाठलाग होणार. इन ऑर्डर टू बाय टाइम, आपल्याला वेळ मिळाला पाहिजे म्हणून ठरवलेलं की एक्झॅक्टली शिवाजी महाराज वाटतील असा शिवा न्हावी, तो दिसायला शिवाजी महाराजांसारखा होता, त्याला पालखीत बसवायचं. आणि पुढे खरंच घडलं. सिद्धी जोहरचा जावई पाठलाग करत निघाला तर त्याला एका ठिकाणी लक्षात आलं की डोंगरावर असे भरभर भरभर काही मावळे पालखी घेऊन चालल्यासारखे. म्हणून त्यांनी पाठलाग केला, पालखी धरली. तर पालखीत शिवाजी महाराज घेऊन आले तळाकडे. सिद्धी जोहर सावध सेनापती होता, त्यामुळे त्यांनी शिवाजी महाराजांना पकडून आणलेलं आहे. तर शिवाजी महाराजांना एक जण ओळखणारा सिद्धी जोहरच्या सैन्यात होता. तो काळ काय बायोमेट्रिक टेस्टिंगचा नव्हता ना, त्यामुळे नुसतेच डोळे किंवा नुसतंच थंब इम्प्रेशन. तर हे कळलं, खात्री तर डबल चेक, खात्री तर की हे शिवाजीचा आहे, हा शिवाजीचा आहे ना असं म्हणून ओळखणाऱ्या एकाला, त्या माणसाला माहिती होतं, ज्याचा इथे छान उल्लेख झाला. अगदी छोटा तपशील थोडा वेगळा होता. त्या माणसाला माहिती होतं की अफजल खानाच्या कोथळा वध, अफजल खानाचा वध करताना त्यावेळेच्या भारतातला नंबर 1चा दानपट्टा असं 10-12 फुटी लांब सळसळत असायचं, त्याला धार दोन्ही बाजूनी. तर ते दानपट्टा चालवणं एक विशिष्ट कौशल्य आहे त्या काळातलं. आणि अफजल खान एकाला बरोबर घेऊन यायचं होतं तंबूपर्यंत, तो घेऊन आला होता तो सय्यद बंडा होता. ही शिवाजी महाराजांच्या गुप्तहेर खात्याने माहिती पण आधी काढलेली होती. म्हणून शिवाजी महाराजांनी बरोबर ठेवलं होतं जिवा महालाला. आणि अफजल खानाचा कोथळा काढला आणि तो असा बाहेर आलेली आतडी आतमध्ये घालून अफजल खान धावत सुटला. दगा दगा असं ओरडत. ते सय्यद बंडाने पाहिले, त्यांनी बैठक घेऊन महाराजांवर वार काढला. शिवाजी महाराजही सावध होते, जिवा महाला सावध होता. त्यांनी सय्यद बंडाचा हात वरच्यावर कापला, पण तो जो दानपट्टा आहे तो असा उजव्या बाजूला कपाळाला लागून गेला होता महाराज. ती खोप पडली, त्याची खून शिल्लक होती. हे त्या सिद्धी जोहर बरोबरच्या माणसाला माहिती होतं, म्हणून पकडून आणलाय शिवाजीला. तर हाच शिवाजीनं हे ओळख पटवायला त्यांनी त्याला बोलवलं. तर त्या माणसाने आधी पाहिलं तर आधी जिरोटोप होता. त्या माणसाने जिरोटोप काढायला सांगितला. हळूहळू बारकावानी बघितलं तर ती इथे ती खोक नव्हती. आणि मग तो म्हटला की मला नाही वाटत आहे स्वतः शिवाजी महाराज आहे. मग निष्पन्न झालं की हा शिवा न्हावी आहे. आता मला नुसतं त्या छोट्या प्रसंगाकडे पाहताना वाटतं की तुम्ही एक म्हणजे धैर्य पहा त्या शिवा न्हावीचं. तिकडं पालखीत बसणे ही सुळावरची पोळी होती. त्याला कळायला पाहिजे म्हणजे की पकडलं तर बहुधा हा मारणार आपल्याला, तरी बसलेले. म्हणजे हिंदवी स्वराज्य ही संकल्पना, तिच्यामध्ये समाजाच्या सर्व घटकांची सामीलकी आणि त्याच्यात तो न्हावी असू द्यात. नंतर पाहणारे वेळ कसा होतो ते वेळेची मर्यादा सांभाळूनच. पण वरकरणी वाटायला छोट्या, पण अरे समाजाच्या सर्व घटकांना ते आपलं वाटत होतं. हिंदवी स्वराज्य ती म्हणजे नुसतीच भोसल्यांची जागीर आहे किंवा कोणा एका विशिष्ट जातीचं राज्य आहे. आणि विशेषतः कोणातरी दुसऱ्या जातीचा द्वेष जो सध्या शिकवला जातो महाराष्ट्रात तिकडे, तो काम करणार नाहीये. पण हे शिवाजी महाराजांचं नाव घेऊन शिकवलं जातो. पण शिवाजी महाराजांचं हिंदवी स्वराज्य म्हणजे सामान्यातल्या सामान्य माणसाला जे आपलं वाटेल असं
तो शिवा नाही, पण इतक्या बारकाव्यांचा त्याच्यामध्ये विचार. तर ते कात्रजला ते रणजित सिंग दयाळ यांनी अभ्यास केलेला होता, कारण मिलिटरी अकॅडमीज मध्ये शिवाजी महाराजांची वेगवेगळे युद्ध, त्यातलं युद्धशास्त्र याचा सगळ्याचा अभ्यास होतो. दुसरा, आता आपण बसलो तिथून इथला शेजारचा म्हणजे फार लांब नाही, व्हिएतनामच. व्हिएतनाम 19व्या शतकाच्या थोडा आधीपासून फ्रान्सची कॉलनी होती. दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर अटलांटिक चार्टर मध्ये तर ठरलं डिकॉलनायझेशन, आणि अटलांटिक चार्टरचं पहिलं प्रिन्सिपल राईट टू सेल्फ डिटर्मिनेशन. नो ग्रुप ऑफ पीपल विल रूल अनदर ग्रुप ऑफ पीपल अगेन्स्ट देअर विशेस. म्हणजे द रूल्ड अँड द रूलर्स ह्याच्यामध्ये कॉव्हेनंट आहेत, परस्परांच्या संमतीने असेल. म्हणून अपेक्षित होतं की आता व्हिएतनामला स्वातंत्र्य मिळेल, पण ते याल्टा, पॉट्सडॅम अशा कॉन्फरन्सेस आहेत, त्याच्यात ठरलं की व्हिएतनामची होईल फाळणी. आणि दक्षिण व्हिएतनामचं 17th पॅरललवर दक्षिण व्हिएतनाममध्ये राज्य बुद्ध राजा होता बाओदाई, त्याचं पुन्हा राज्य अमेरिकेच्या प्रोटेक्शन खाली. उत्तर व्हिएतनाममध्ये कम्युनिस्ट क्रांती यशस्वी होत होती, हो ची मिन्हच्या नेतृत्वाखाली, पण फाळणी ठरली. हो ची मिन्हनी पण ती तात्पुरती ऍक्सेप्ट केली, पण त्यावर डॉमिनेशन फ्रान्सचंच राहील. असं 1945 मध्ये सुरुवात करून पुढची 70 वर्ष व्हिएतनामचा हा फ्रीडम स्ट्रगल चालू होता. त्यातला 45 to 52 हे फ्रेंचांचं राज्य. 52 मध्ये व्हिएतनामीजनी फ्रेंचांचा दिएन बिएन फू इथे निर्णायक पराभव केला, आणि मग फ्रान्सने नेटो खाली मदत मागितली अमेरिकेची की आता इथलं आमचं राज्य सांभाळायला तुमची मदत. मग अमेरिकेने आधी ऍडवायझर्स आणि लिंडन जॉन्सन पासून सुरुवात करून 1968 इथपासून सुरुवात करून फुल मिलिटरी इन्व्हॉल्वमेंट. अख्खी अमेरिका सर्व ताकदीनिशी व्हिएतनाम मध्ये आली, तिला हरवता नाही आलं. व्हिएत मिन्ह त्या फोर्सेसला नाव होतं व्हिएत मिन्ह, आणि हो ची मिन्हचा सेनापती होता जनरल जियाप. त्यांनी कमी शक्तीनिशी ही अवाढव्य ताकद पण अमेरिकेची, टेक्नॉलॉजीतले ऍडव्हान्सेस, अद्ययावत स्टेट ऑफ आर्ट सगळ्या प्रकारचं मिलिटरी इक्विपमेंट, हार्डवेअर, तरी यांना पुरून कसं उरायचं. तर 1975 मध्ये फायनली अमेरिकेने विड्रॉ केलं. एप्रिल 1975 व्हिएतनाम एक झाला. हो ची मिन्ह ते पाहायला जिवंत नव्हता, तो आधी गेला होता, पण जनरल जियाप होता. जनरल जियापची पुस्तक आहे, आणि त्यांनी सांगितलंय की महाप्रचंड सैन्याच्या विरुद्ध कमी शक्तीनिशी कसं लढायचं, आणि आपल्या टर्म्सवर शत्रूला आपल्या सोयीच्या युद्धाच्या मैदानात कसं खेचायचं, ह्याच्यासाठी आम्ही अभ्यास शिवाजी महाराजांच्या युद्धतंत्राचा केला होता. शिवाजी महाराज हे जागतिक व्यक्तिमत्व आहे. ते नुसतं केवळ भारताचं नाही आणि केवळ महाराष्ट्राचं नाहीच, मानवाच्या इतिहासातले टॉप 5 असामान्य कर्तृत्वाच्या व्यक्ती शोधायच्या झाल्या तर ती यादी शिवाजी महाराजांच्या उल्लेखाशिवाय सुरू पण होऊ शकणार नाही आणि संपू पण शकणार नाही. मीच नाव दिले थोडंसं कळल्यावर की शिवाजी महाराज हे काय आहे, तर एका महाप्रचंड क्रांतीचं नाव आहे, आणि अजूनही ती क्रांती अपुरी आहे. शिवाजी महाराज अजूनही तुम्ही देशाला किंवा जगाला तर सोडाच, महाराष्ट्राला सुद्धा नीट कळल्याचं म्हणता येत नाही. ते एका अपुऱ्या क्रांतीचं नाव आहे. आणि आधुनिक काळामध्ये जयप्रकाश नारायण, जिथपासून माझं सार्वजनिक एक कार्यकर्ता म्हणूनचं करिअर चालू होतं. मी जेपीच्या चळवळीत होते 1975 मध्ये, भ्रष्टाचार विरोधी चळवळीत. जयप्रकाश यांनी संपूर्ण क्रांती ही कन्सेप्ट मांडली होती. खरं म्हणजे त्या संपूर्ण क्रांतीचं हे दैदिप्यमान रूप म्हणजे शिवाजी महाराज आहे. इतकी ती सर्वंकष आहे सर्व बाजूंनी. मी त्यातले काही ठळक मुद्दे अर्थातच मध्ये मध्ये गोष्ट सांगायचा प्रयत्न करणार. नंबर 1 वर ठेवावं लागेल शिवाजी महाराजांचं द ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन काय आहे, तर आधीची हजारो वर्ष ही जी भारत देश, त्याची एक संस्कृती, आणि आपण सगळे एक आहोत. आपल्यामध्ये वैविध्य भरपूर आहे, त्याचं काय डायव्हर्सिटी स्वागत आहे,
भाषा इतक्या आहेत, सर्व तऱ्हांचे पंथ आहेत, त्याचं सर्वांना स्वातंत्र्य आहे. धर्म स्वातंत्र्य हा भारतीय संस्कृतीचा फार वेद उपनिषदांपासूनचा मूळ मुद्दा आहे. आणि राजाचं कर्तव्य सर्व प्रजेला स्वतःच्या मुलांप्रमाणे सांभाळायचे. तू तुझ्या मुलामुलींची जशी काळजी घेशील तशी तू प्रजेची काळजी घ्यायची असते. हे भारतीय राज्यशास्त्रामध्ये राजावर सोपवलेलं कर्तव्य आहे. आणि हा देश एक आहे. पण 8व्या शतकात जी आक्रमणं चालू झाली, पहिला मोहम्मद बिन कासिम, मग गझनीचा मोहम्मद, मग शहाबुद्दीन घोरी, मग बाबर, मग अहमद शाह अब्दाली, तर शिवाजी महाराजांच्या आधीही भारताच्या एकात्मतेची संकल्पना हरवलेली होती. आयडिया ऑफ इंडिया हरवलेली होती. आपण त्याच्या आधीच्या इतिहासाच्यावर ओझरती नजर जरी टाकली तरी असं दिसेल की गेल्या 2300 वर्षांमध्ये ऍट एनी पॉइंट ऑफ टाइम भारतावर सतत आक्रमण चालू आहेच. पहिल्यांदा इसवी सन पूर्व 4थं शतक अलेक्झांडर द सो कॉल्ड ग्रेट, त्याचं भारतावरचं आक्रमण. पण त्यावेळेला चाणक्य होता, म्हणून माझ्या शैक्षणिक कामाला मी त्याचं नाव घेतलं. भारताच्या एकात्मतेची आणि या देशाची सीमा कोणती आणि शत्रू येत असेल तर त्याला तिथे जाऊन त्याच्यावर मात करायला पाहिजे ही कल्पना होती. ती धनानंद म्हणजे नंद साम्राज्य करत नव्हतं. म्हणून चाणक्याने राज्यक्रांती घडवून नवी पिढी उभी करून चंद्रगुप्ताच्या हातात राज्यकारभार सोपवून ग्रीकांवर मात करवली. पुढे शक आले, कुठे गेले? ते सगळे भारतीय बनले. शकांचे पण पराभव पण करून, आधी लष्करी पण पराभव आणि नंतर संस्कृतीने त्यांना पचवून घेतलं. शक पुढे बनले शिवाचे उपासक. हे जे ग्रीक सुद्धा आले आक्रमण करून, यातले काही बनले विष्णूचे उपासक. हेलिओडोरस नावाचा ग्रीक राजा, त्याने तर स्वतःला नावच वसुदेव घेतलं आणि त्याचा स्तंभ आहे प्रयागराजला. उदार समजल्या जाणाऱ्या अकबराने काही कारण नसताना जे नाव बदलून अलाहाबाद केलं होतं, आता ते पुन्हा करण्यात आलं प्रयागराज. ते बरोबरच आहे, काही चूक नाही त्याच्यामध्ये. तिथे स्तंभ आहे याचा, त्याच्यावर आहे वसुदेव नाव त्याचं. दुसरा मिनॅंडर बौद्ध विचाराने भारावला. त्याच्या बौद्ध गुरुशी चर्चा आहे, प्रश्नोत्तर. ती आपली शैली, भारतीय शैली. त्यामध्ये बौद्ध तत्वज्ञानाचा ग्रंथ आहे मिलिंद पन्न. पन्न म्हणजे प्रश्न. मिनॅंडरनी नाव मिलिंद घेतलं, तो बौद्ध झाला. म्हणजे या देशावर जे आक्रमक आले त्यांना या देशाने पचवलं आणि आधी लष्करी सुद्धा पराभव केला, पण नंतर सांस्कृतिक सुद्धा त्यांना सामावून घेण्याची ताकद या संस्कृतीने दाखवली. कुशाण आले पुढे. कुशाण काय झालं त्यांचं पुढे? तर कुशाण सर्वश्रेष्ठ सम्राट मानला जातो कनिष्क. त्याची राजधानी पेशावरला होती. पेशावरचे मूळ नाव पुरुषपूर आहे. तो बौद्ध झाला. म्हणजे सगळे भारतीय करण्याची, एवढंच नाही तर भारतीय विचार, भारतीय संस्कृती जगभर पसरत होती. ते आजही आपण इथे थायलंडमध्ये पाहतो आणि सगळ्या साऊथ ईस्ट एशियामध्ये पण पाहतो. ते विसरलेल्या भारताला आता कुठे जरा जरा, आधी लुक ईस्ट आणि आता ऍक्ट ईस्ट, याची आठवण होऊन आपण थायलंड सकट साऊथ ईस्ट एशियाच्या देशांशी जे गेली 2500 वर्ष एक विश्वासाचं नातं आहे, भारताबद्दल भरोसा आहे त्यांच्या मनात, त्याच्या आधारावर सगळं आधुनिक बांधणीला आपण सुरुवात केली. त्या आक्रमकांच्या यादीतले भारतावरचे शेवटचे गुण ते पण बनले शिवाचे उपासक पुढे. पण 8व्या शतकामध्ये जी आक्रमणं चालू झाली, हवं तर त्याला नाव द्या आधी अरब आक्रमण आणि नंतर तुर्क, की त्यातला धार्मिक आणि विशेषतः द्वेषाचा घटक नको आलेला म्हणून. पण असा कुठलाही द्वेषाचा घटक न बाळगता एक सत्य उरतं, ते म्हणजे ही आक्रमणं इस्लामिक आक्रमण होती. याचं कारण ती आक्रमणं इस्लामच्या नावावर केली जाणारी होती. कोणा धर्माबद्दल याच्या द्वेष पसरवण्याचा अजिबात प्रश्नसंबंध नाही. इतिहासाचं आहे ते परखड चित्र. ही आधीची शक कुशाण होऊन ही आक्रमणं किंवा अलेक्झांडरचं सुद्धा साम्राज्यासाठी होती, भूमी जिंकून घेण्याकरता होती, म्हणून आपलं राज्य स्थापण्याकरता होती. पण 8व्या शतकापासून जी आक्रमणं चालू झाली ती केवळ भूमी जिंकून घेणे, साम्राज्य स्थापन करणे ह्याकरता नव्हती. युद्ध झाली तर ज्यांना हरवलं त्यांना कन्व्हर्ट ऑर डाय, एकच पर्याय देतो, मुसलमान हो नाही तर तुला मारून टाकतो आणि तुझ्या आया बहिणींची गजनीच्या बाजारामध्ये नेऊन आम्ही विक्री करतो. आणि हे केलं म्हणजे आम्ही कसे गाझी आणि हे कसं पुकारलेलं जिहाद आहे जे आजचंही जग पाहत आहे. हा जो अतिरेकी इस्लामिक विचाराचे भले बुरे सगळे परिणाम
थायलंड सकट सगळं जग सुद्धा पाहतंय. तोच आहे तो लिगसी, हेरिटेज, तीच लिगसी आहे ती. त्या आक्रमणांच्या वेळी कुठेतरी भारताची कल्पना विसरल्यासारखं झालं होतं. भारत देश आणि लढायचे ते या सगळ्या भारत देशासाठी लढायचे आणि मुक्त करायचे ते. आधी राजपूत लढले, मग दक्षिणेला उभं राहिलं विजयनगरचं साम्राज्य. शिवाजी महाराजांचा वारसा आहे सगळा भारत देश मुक्त करायचा आहे. म्हणजे राष्ट्रीयत्वाची संकल्पना, एक राष्ट्रीयत्वाची संकल्पना. शिवाजी महाराजांनी वयाच्या 16व्या वर्षी जी प्रतिज्ञा घेतली हिंदवी स्वराज्याची, हिंदवी स्वराज्याची व्याख्या काय? भोसल्यांचं राज्य का? आणि शहाजीराजांनी बंगळुरूहून आपल्या 10 वर्षाच्या बालशिवबाला जिजाऊन समवेत आणि आपले काही विश्वासू साथीदार देऊन पाठवलं. ती काय पुणे भोसल्यांची जहागीर होती आणि आता तू जाऊन ती जहागीर सांभाळ ह्याकरता पाठवलं. स्वतः शहाजीराजांच्याही आधीपासून मनात होतं की हिंदवी स्वराज्य स्थापन झालं पाहिजे, पण काही कारणाने आपल्याला जमलं नाही असं वाटलंय, तर तो वारसा आता मुलगाही चालवेल म्हणून पाठवलेलं शिवाजी महाराजांना पुण्यामध्ये. त्या हिंदवी स्वराज्याची व्याख्या काय? तर मूळच्या दस्तावेजात 2 वाक्य आहेत. मूळची आहे ना, अस्सल मूळची 2 वाक्य आहेत. एक थोडं संस्कृत शैलीतलं वाक्य आहे. अफजल खान जेव्हा यायचा होता आणि शिवाजी महाराज प्रतापगडावर आपल्या सर्व सहकाऱ्यांनीशी बसून योजना तयार करत होते, तर रावजी सोमनाथ नावाचा सेनापती तो महाराजांना विचारतो की अफजल खानाचा तर पराभव, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा पराभव केल्यानंतर ते पक्क सांगतायत रावजी सोमनाथाला, ते मराठी बकरीत नोंद आहे की याला मी संपवणारच आहे. म्हणजे तुम्ही रग आणि आत्मविश्वास पहा जबरदस्त. अफजल खान निघाला त्यावेळच्या ईस्ट इंडिया कंपनीची पण अनेक पत्र रेकॉर्डवर आहेत आता, आणि ते कळवत आहेत लंडनला की इकडे हा शिवाजी नावाचं एक नवं बंड फार माजलेलं आहे, पण आता ते संपणार आहे, खतम आता ते संपणार आहे असं ते कळवत आहेत. आणि महाराज मात्र आपल्या सवंगड्यांनीशी बसून म्हणतायत की मी याला तर संपवणारच आहे. आणि त्यानंतर प्रतिहल्ल्याची योजना होती. 3 फ्रंटवर एका वेळी हल्ला चढवण्याची योजना होती. ती महाराजांनी आपल्या सरदारांना समजावून सांगितली. त्यावेळी हा रावजी सोमनाथ विचारतो की आता महाराज आपल्याला काय काय जिंकून घ्यायचंय, की समजा अफजल खानला हरवलं, कुठपर्यंत चाल करून जायचंय, आपल्याला काय काय जिंकून घ्यायचंय. त्यावेळेला मराठी बकरीत मूळ वाक्य आहे, शिवाजी महाराजांनी रावजी सोमनाथला दिलेलं उत्तर आहे, सिंधू नदीच्या उगमापासून कावेरीच्या संगमापर्यंत हिंदवी स्वराज्य हेतुश्रींची इच्छा. डेफिनिशन आहे की हिंदवी स्वराज्याची डेफिनिशन पण आहे आणि व्हिजन काय मांडली शिवाजी महाराजांनी. दुसरं थोडं उर्दू शैलीतलं किंवा फारसी शैलीतलं वाक्य आहे, अहद पेशावर तहत तंजावर हिंदवी स्वराज्य हेतुश्रींची इच्छा. म्हणजे आयडिया ऑफ इंडिया. मी म्हणतो शिवाजी महाराजांची ग्रेटेस्ट कॉन्ट्रीब्युशन हे भारत हे राष्ट्र, त्याची राष्ट्रीय एकात्मता, आणि आपल्याला तुम्हाला मला त्यांनी कामाला लावलं तो महाराष्ट्राचा वारसा आहे की महाराष्ट्राने नुसतंच महाराष्ट्रासाठी किंवा मराठी माणसासाठी, आणि दुर्दैवाने महाराष्ट्रात गेली सुमारे 20 वर्ष तर उलट जातीपातींचंच पीक काढून शॉर्ट टर्म आपला स्वार्थ साधला जावा, पण त्या नादामध्ये समाज जातीपातींवर फुटणार आहे, नाती एकमेकांबद्दलची द्वेषाची तयार होणार आहे. हे शिवाजी महाराजांच्या वर्णन केलं जात आहे. पण वारसा मुळातला शिवाजी महाराजांचा आहे, महाराष्ट्राने भारतासाठी लढायचं असतं, हा वारसा आहे. आणि तो घेऊन मराठे पुढे लढले आणि बहुतेक वेळा जिंकले. तुम्ही पहा, तुम्ही जबरदस्त रग आणि आत्मविश्वास, आपलं आत्मभान हरवलेल्या एखाद्या समाजाला प्रचंड आत्मविश्वास देणे, रग, त्याच्यामध्ये व्यवस्थापन कौशल्य पण आली आणि कुठल्या कुठे पोहोचले मराठी. 100 वर्ष पराभव माहित नाही असा समाज, की पराभवच माहित नाही, ज्याचं नाव मराठ्यांचा इतिहास. आणि हा मी शिकलो जेव्हा वेळ मिळाला आणि जशी मला संधी होती तशी त्याला मी शिकवलं असा दावा कधीच करत नाही. शिक्षणाबद्दलचं माझं लाडकं वाक्य आहे, आय डोंट टीच बट यू मे लर्न. मी शिकवतो असा माझा दावा नाही, मी वर्गात मुलांबरोबर मजा करतो, गंमत करतो, बट यू मे लर्न. माझं भाग्य आहे की ते शिकलेले आहेत इथे आणि त्यांनाही असं वाटतं की अभिदाला मला प्रबोधिनीमध्ये अभिदा म्हणायचे, बोलू, आय डोंट टीच. पण शिवाजी महाराजांचा धडा मग
मराठ्यांचा इतिहासचा अर्थ मी व्याख्या केली की मराठ्यांचा इतिहासची व्याख्या काय आहे? संतांनी काम करून जी भूमी तयार केली आणि त्यावर शिवाजी महाराजांनी पराक्रमाचं पीक काढलं, हा महाराष्ट्र भारतासाठी लढला आणि बहुतेक वेळा जिंकला, त्याचं नाव मराठ्यांचा इतिहास आहे. हा जातीपातीचा नाही एखाद्या विशिष्ट. ती शिकवण आत्ताच्या महाराष्ट्राला देण्याचे प्रयत्न चालू आहेत. ते यशस्वी होणार नाहीत याची मलाच खात्री आहे, पण आहेत काही काळ त्याची किंमत मोजावी लागते. महाराष्ट्राने देशासाठी लढायचं असतं, हा धडा आहे. म्हणून आधी महाराज स्वतःही जिंजीपर्यंत का गेले आणि डिफेन्सच्या मधले तळ तयार करून दक्षिण दिग्विजय राज्याभिषेकानंतरचा आणि नंतर तलवार घेऊन मराठे पार उत्तरेपर्यंत अटके पार. काय एवढं अटके पार जाण्यामध्ये एवढं काय महत्व आहे त्याला? अटके पार आणि भगवा निशाण फडकवलं. मराठ्यांच्या त्यावेळीच हे वर्ष 1757 आहे आणि जे मराठ्यांचं सैन्य गेलं होतं त्याचा सेनापती होता रघुनाथराव पेशवा, म्हणजे ज्याला नंतरच्या इतिहासामध्ये राघोबा दादा म्हणून ओळखतात. त्याचा मोठा भाऊ पुण्यात त्यावेळी पेशवा होता. तर अटकेवर भगवं निशाण फडकवलं हे रिपोर्ट करायला राघोबा दादांनी पेशव्याला पाठवलेलं पत्र आहे. काय प्रेरणा घेऊन मराठे पोचले अटके पार आणि एवढं काय महत्व अटके पार जाण्याला? तर खैबर खिंडीतनं जे शत्रू आक्रमण करून देशावर येत होते ते खैबर खिंडीतनं उतरले की समोर लागणारं पहिलं ठाणं सिंधू नदीच्या काठावरचं म्हणजे अटक. महाराज जे स्वप्न दिलं महाराजांनी की आपल्याला सगळा भारत देश मुक्त करायचा आहे आणि ह्याचं पूर्ण भान मराठ्यांच्या इतिहासात दिसतं. ते ह्या राघोबा दादाच्या एका पत्रात सुद्धा आहे. जवळजवळ मूळच्या शब्दरचनेत सहित सांगतो पत्र. हा राघोबा दादा अटकेवर भगवा निशाण फडकवलं तिकडून कळवतो पुण्यात. त्याच्या पत्रातलं वाक्य आहे, थोरल्या आबासाहेबांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. असं वाक्य मूळचं वाक्य आहे. थोरले आबासाहेब म्हणजे शिवाजी महाराज. म्हणजे 1757 मध्ये अटकेवर भगवा निशाण फडकवताना सुद्धा मराठ्यांना भान आहे की आपण हे का करतो? शिवाजी महाराजांनी सांगितलेले काम आपण जवळजवळ पूर्ण करीत आणले आहे. त्याच्या पुढचं वाक्य आहे, आता आपण आदेश द्याल तर काबूल कंदाहारवरही भगवा निशाण फडकू. असं वाक्य आहे. आता त्या काळच्या ट्रान्सपोर्ट अँड कम्युनिकेशन सिस्टीम तिच्यामध्ये वेळ लागायचा की ते पत्र घोडेस्वार घेऊन जाणार पुण्यापर्यंत, त्याचं नानासाहेब पेशवा वाचणार, उत्तर देणार आणि ते उत्तर अटकेपर्यंत आणून पोहोचवणार. त्याच्यामध्ये काळ जातात. त्याच्यात नानासाहेब पेशव्यांनी पण दिलेलं उत्तर आहे की मनसुबा चांगला आहे परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे. तर मनसुबा चांगला आहे म्हणजे अटके काबूल कंदाहारवरही भगवं निशाण फडकवणे नानासाहेब पेशवा कळवतोय, परंतु इकडे नवी समस्या उद्भवली आहे. ते बोट दाखवलेले प्लासीची लढाई 1757 आणि इंग्रज हे धोका आहेत, त्यांच्या ह्या देशाचं सार्वभौमत्व गमावणार आहे आणि आपण काय करतो आहोत तर भारताच्या सार्वभौमत्वाचं रक्षण करतो. याचं भान संपूर्ण मराठ्यांच्या इतिहासात दिसून येतं. तो नानासाहेब पेशवा यासाठी कळवतोय की आपण जाऊ काबूल कंदाहारवर भगवं निशाण फडकवायला, इकडे बंगाल चालला आपल्या हातात. मराठे बंगालमधनं चौथाई आणि सरदेशमुखी पण वसूल करत होते. त्यातली सरदेशमुखी म्हणजे बंगालचं सार्वभौमत्व आमच्याकडे आहे, कारण भारत देशासाठी आपण लढतो. ते मुघल बादशाहला पण नको होतं, म्हणून परस्पर ईस्ट इंडिया कंपनी म्हणजे पावण्याच्या काठीने साप मारण्याचा प्रकार असं त्या मुघल बादशाहला वाटत होतं. पण त्यावर नजर होती. संपूर्ण हिंदुस्थानचं राजकारण ज्याच्यावर छत्रपती साताऱ्याला असत आणि त्यांच्या मंत्रिमंडळाचा प्रमुख या नात्याने हा पेशवा, पण नजर होती. ग्रास्प हवा का? तुम्ही लक्षात घ्या की नानासाहेब पेशव्याला समजतंय की इकडे जास्त मोठा धोका उद्भवतोय, आपल्याला आधी त्याचा बंदोबस्त आपण करायला पाहिजे. पुढे अहमदशाह अब्दालीला बोलवलं दिल्लीतल्या दरबारातल्या परकी मुस्लिमांनी, परकी घुसखोर आक्रमक मुस्लिमांनी, हे सांगून की आता शेवटची आशा तू आहेस, नाही तर पुन्हा काफिरांच्या हातात हे जाणार आहे. म्हणून अहमदशाह अब्दाली पण चाल करून आला. त्याचं फारसीतलं पत्र आहे आणि उत्तरेला निघालेला होते सदाशिवराव भाऊ म्हणजे राघोबा दादाचा मुलगा, चिमाजी अप्पाचा मुलगा. तर अहमदशाह अब्दालीचा सदाशिवराव भाऊंना पत्र आहे. त्याचा मी तुम्हाला सोपं मराठी भाषांतर सांगतोय.
पत्र गुरमीतलं आहे की आजकाल तुम्ही काफिरांनी फार माजलात तुम्ही, तर माझं हे पत्र मिळालं, मी हा आदेश देतोय की नर्मदेच्या दक्षिणेला निघून जा. अहमद शाह अब्दाली आखतोय की तुम्हाला मराठ्यांच्या राज्याची सीमा फार तर असेल तर नर्मदा. आता अहमद शाह अब्दाली गुरमीमध्ये सांगतोय की नर्मदेच्या दक्षिणेला निघून जा, बऱ्या बोलानी सांगतोय. त्याला सदाशिवराव भाऊंनी दिलेलं उत्तर पण मराठी बकरींच्या मध्ये आहे. ते सांगताय हा देश आमचा आहे, तुम्ही ती गादी बळकावली आहे आणि ती आम्ही मुक्त करून ताब्यात ठेवणारच. सदाशिवराव भाऊ उलटे त्याला दम देत आहे की तुला बऱ्या बोलानी एक शेवटची संधी देतोय की हे पत्र मिळालंस की तुझ्या अफगाणिस्तानात बऱ्या बोलानी निघून जा. तू जर आलास तर तुला परत जाऊ देणार नाही. म्हणजे मराठ्यांना सर्व काळ पूर्ण भान आहे आपण काय काम करतो. संपूर्ण देशाच्या सार्वभौमत्वासाठी आपण लढतो आहोत. आपल्याला इतिहासाच्या फॉर्मल एस्टॅब्लिश पाठ्यपुस्तकांमध्ये सांगितलं जातं की इंग्रजांनी मुघलांकडनं भारत देश जिंकला. साफ चुकीची समजूत आहे आणि मांडला जातो तो फार तर मराठ्यांचा इतिहास काय आहे, मुघल इतिहासातली तळटीप फार तर काय की मुघलांचा डिजनरेशन अँड डाऊनफॉल याला कोण जबाबदार, तर हे मराठी नावाचे. फार चुकीची समजूत आहे. इंग्रजांनी भारत देश मुघलांकडनं जिंकला नाही, इंग्रजांनी भारत देश मराठ्यांकडनं जिंकला. आणि हे नुसतं मी नाही म्हणतोय, इंग्रज दप्तरात समकालीन पत्रव्यवहारांमध्ये नोंद आहे. 18व्या शतकातले इंग्रज इतिहासकार सुद्धा लिहिताना सांगतायत की मराठे नावाची शक्ती जोपर्यंत इथे आहे तोपर्यंत आपल्याला भारत देश जिंकता येणार नाही. फार चुकीची समजूत आणि इतिहासाच्या पाठ्यपुस्तकांमधली सुद्धा मांडणी चुकीची आहे. मुघल बादशहाच मराठ्यांचा अंगठ्याखाली होता आणि इंग्रजांपासून आपल्याला धोका आहे हे बरोबर कळलेलं होतं. तोही शिवाजी महाराजांचाच वारसा आहे. पन्हाळ्याचा वेढा चालू होता, हे वर्ष 1660 आहे आणि कमी वेळात जरी तिने छान सांगितली गोष्ट सुद्धा, तर शिवाजी महाराज पन्हाळ्यावर जाऊन राहिले होते कारण त्यावेळची हिंदवी स्वराज्याची भौगोलिक सीमारेषा दक्षिणेकडे पन्हाळा आहे आणि आधीच अफजल खानाने नासाडी केलेली. प्रतापगडावर सुद्धा राहिले होते ते, अफजल खानाला तिथे भेटू. आता हा सिद्धी जवळजी 40,000ची फौज घेऊन येतोय, त्यांनी स्वराज्याची नासाडी करायला नको, तो माझ्याकरता येतो म्हणून मी सीमेवर जातो, म्हणून पन्हाळ्याची निवड केली होती. आणि यासाठी निवड होती की तो जिंकता येणार नाहीच, त्यामुळे आपण बसू आणि जाऊ दे तुझं सीज वॉरफेअर. पण त्याच्यामध्ये तिजोरीतले पैसे फार जातात, इट्स अ हेवी बर्डन तिजोरीवर. त्यामुळे जाऊ दे, बस तू तुझा होऊ देत खर्च. पावसाळा चालू झाला की तुला वेढा चालू ठेवताच येणार, इतका तुफान त्या भागातला पावसाळा. सिद्धी जवळ पण कसलेला सेनापती होता, त्यामुळे त्यांनी पावसाळ्याची सुद्धा व्यवस्था केली होती. पन्हाळ्याच्या तळातून वर गडाच्या तटबंदीपर्यंत पोहोचेल असा त्यावेळेला तोफाच नव्हत्या कोणाकडे. एक वर्णन मराठी बकरींमध्ये सुद्धा आहे की वेढा चालू असताना गडावर माध्यान्नीच्या वेळी महाराज आपल्या सवंगड्यांसोबत जेवायला बसले होते आणि पहिला घास असा तोंडापाशी नेताय तोवर धडामकन आवाज झाला तटबंदीवर. दचकले सगळे की कसा काय, कारण तटबंदीपर्यंत तळापासून तोफगोळा येऊ शकणार नाही, पण जेवण तसंच थांबवून तटबंदीपर्यंत गेले आणि दुर्बिणीतून पाहिलं तर तळापाशी इंग्रजांच्या तोफा होत्या लांब पल्ल्याच्या आणि त्यांनी युनियन जॅक इंग्रज निशाण फडकवलेलं होतं. सिद्धी जव्हरनी खाली कोकणात राजापूरला, ते कोल्हापूरहून फार लांब नाहीये, घाट उतरला, आंबा घाट उतरला की राजापूर, तिथे इंग्रजांची वखार होती, त्यांची मदत मागितली होती. त्याला माहिती होतं की इंग्रजांकडे लांब पल्ल्याच्या तोफा आहेत म्हणून त्यांनी इंग्रजांनी पुरवल्या पण होत्या, कारण इंग्रज तेव्हा सुद्धा आपलं साम्राज्य आपल्याला इथे स्थापन करायचं हे डोक्यात ठेवूनच आलेले होते. आणि यांच्या अंतर्गत लढाईच्या मध्ये जर आपल्याला भाग घेता आला तर आधी एकाचा वापर करून दुसऱ्याला संपवू आणि मग ह्या पहिल्याला सुद्धा संपवू, हा साधा त्यांचा डिवाइड अँड रूलचा प्लॅन. त्यामुळे सिद्धी जव्हरनी मदत मागितली, त्यावेळेला इंग्रज ईस्ट इंडिया कंपनीने मदत केली होती. ते शिवाजी महाराजांनी पाहिलेलं होतं. तर महाराजांचं आपल्या मराठी बकरीमध्ये मूळचं वाक्य आहे जसंच्या तसं, हे इंग्रज दिसतात तितके सीधे साधे नाही, इथेच आपलं राज्य थाटावं ही यांची मनीषा, असं मूळचं वाक्य आहे. म्हणजे व्हिजन महाराजांची कळलेली की आधीच्या शत्रूंशी ते लढताय, त्यातून हा भारत देश मुक्त करायचा आहे, पण तो करतानाच भान आहे की पुढचा येणारा शत्रू कोण आहे आणि त्याचा आतापासून आपल्याला बंदोबस्त करायला हवाय.
आणि हिशोब चुकता करण्याच्या बाबतीत तर म्हणजे कशाच्याच बाबतीत एकूण शिवाजी महाराजांना तोड नाही, पण हिशोब चुकता करणे ते त्यांनी लक्षात ठेवलेलं होतं. राजापूरची वखार नंतर मध्ये 6-7 वर्ष गेली आहेत, पण सवड नीट मिळाली, तयाऱ्या झाल्या. यानंतर त्यांनी कोकणावर एक स्वारी केली आणि राजापूरला जाऊन वखार लुटली, जाळून पोळून फस्त केली. इंग्रज अधिकाऱ्यांना पण कैदेत टाकलं. तिकडे गोव्यावर पोर्तुगीजांचं राज्य होतं आणि ते ख्रिश्चन धर्माच्या नावाने अत्याचार करत होते गोव्यातल्या जनतेवर. ती कावलेली जनतेने जाऊन महाराजांना सांगितलं की आमच्यावर असे अत्याचार होतात. त्यावेळेचं पण एक महाराजांचं पत्र पोर्तुगीज गव्हर्नरला पाठवलेलं आणि हजारो वर्ष हा भारत देश जो आहे तोच शिवाजी महाराजांनी त्या पत्रात त्या पोर्तुगीज गव्हर्नरला समजावून सांगितलंय की सगळा ईश्वर एक आहे. काय आहे त्या पत्रात? शिवाजी महाराज त्या पोर्तुगीज गव्हर्नरला की सगळा ईश्वर एक आहे, तुम्ही ईश्वराच्या नावाने जनतेवर अत्याचार काय करताय ते थांबवा. तर ते पुरले नाहीत, अत्याचार चालू राहिले. म्हणून मग शिवाजी महाराजांच्या आदेशानुसार मराठ्यांच्या एका टीमनी इकडे कोकणामधून गोव्याकडे जाणारा त्याच्या पोर्तुगीजांच्या तळावर छापा घातला. 4 ख्रिश्चन मिशनरी आणि 4 पोर्तुगीज म्हणजे ख्रिश्चन पकडून आणले. तुरुंगात तिथे वासोटा म्हणून साताऱ्याच्या जवळचा संस्कृत नाव त्याचं व्याघ्रदुर्ग आहे, त्याच्यावर ठेवलं आणि पोर्तुगीज गव्हर्नरला निरोप पाठवला की तू जर तुझ्या राज्यातल्या हिंदू जनतेवरचे अत्याचार आता थांबवले नाहीस तर आम्ही यांना हिंदू करू. हे जे ख्रिश्चन यांना पकडून ठेवलंय त्यांना आम्ही हिंदू करू. बजाजी नाईक निंबाळकर, अफजल खानाने त्याला सक्तीने मुसलमान केला होता, त्याला पुन्हा हिंदू केलं. नेताजी पालकर, शिवाजी महाराजांचं त्याचं फाटलं, मुघलांना मिळाला. औरंगजेबाने त्याला पकडून आधी दिल्लीत आणला आणि त्याचं धर्मांतर करून त्याला केलं मोहम्मद कुली खान. आणि याचा महाराष्ट्राशी संबंधच यायला नको पण दिलं पाठवून काबूलच्या स्वारीवर. अशी 8 वर्ष गेल्यानंतर जेव्हा औरंगजेबाला वाटलं की शिवाजीशी मुकाबला करायला पूर्वी जो प्रति शिवाजी म्हणून ओळखला जायचा आणि शिवाजीचं ज्याला युद्धतंत्र माहितीये, तो टरेन सगळा तो माहिती आहे, गनिमी काव माहितीये, तर आता त्यालाच पाठवू म्हणून मोहम्मद कुली खानच्या नेतृत्वाखाली सैन्य पाठवलं. तो बऱ्हाणपूरच्या मुक्कामावरून नेताजी पालकर जे निसटला तो येऊन राजगडावर शिवाजी महाराजांनाच भेटला. शिवाजी महाराजांनी त्याला पुन्हा हिंदू करून घेतलं. मी तुम्हाला एवढ्या अर्थांनी शिवाजी महाराज हे क्रांती आहे आणि ती अजूनही पुरेशी समजलेली नाहीये. शिवाजी महाराजांनी नुसतं मराठी किंवा जात या अर्थाने मराठा असं व्यक्तिमत्व नाहीये, ते अखिल भारतीय आणि विश्ववंद्य व्यक्तिमत्व आहे. शिवाजी महाराजांची लिगसी वारसा हा महाराष्ट्र आणि देशासाठी लढायचा असतं, हा वारसा आहे. आणि इतक्या क्षेत्रांच्या मधलं सांगायला लागेल कितीही सांगितलं तरी कमी. हे वैयक्तिक हे चित्र मला अतिशय आवडतं. हे दीनानाथ दलाल यांनी काढलेले राज्याभिषेकाचं चित्र. मला ते चित्र आवडण्याच्या अक्षरशः हजारो कारणांच्या मधलं एक कारण, रायगडावर त्यावेळी ईस्ट इंडिया कंपनीचा प्रतिनिधी उपस्थित होता, त्याचं नाव जॉर्ज ऑक्झिंग्टन. त्यांनी महाराजांकडे 6 मागण्या केल्या होत्या की करार झाला पाहिजे मराठ्यांचं राज्य आणि ईस्ट इंडिया कंपनीमध्ये. 6 मागण्या होत्या. पहिल्या 5 व्यापाराविषयी होत्या आणि 6वी मागणी होती की आमचं चलन तुमच्या देशात चालावं. म्हणजे परकी व्यवहार जो होईल, व्यापार जो होईल तर त्याला पाऊंड, त्याही वेळेचं चलन स्टर्लिंग पाऊंडच होतं. तर ही 6वी मागणी होती की तुमच्या राज्यामध्ये पेमेंटसाठी आमचं चलन चालावं. शिवाजी महाराजांनी तेवढीच मागणी उगवली आणि व्यापाराच्या पहिल्या 5 मान्य केल्या आणि सांगितलं की आमच्या देशात व्यापार करायचा असेल तर तो आमच्या चलनात चालला पाहिजे आणि तुम्हाला बंधनकारक आमच्या देशाचा कायदा राहील. भारताने नंतर एनरॉनशी जो करार केला होता 1990-91 नंतर, त्यावेळेला ते शिवाजी महाराज विसरल्यासारखा केला होता करार. कारण आपण एनरॉनशी करार करताना मान्य केलं होतं की जर एनरॉन आणि भारतामध्ये काही वाद उद्भवला, लिगल वाद उद्भवला तर एक इंडिपेंडंट ट्रायब्युनल लंडन मध्ये बसवलेलं असेल आणि ह्या एनरॉन आणि भारत दोघांनी लंडन मध्ये आपापले पण मग तुम्ही नेमा वकील कायदे आणि ते ट्रायब्युनल निकाल देईल. खरा त्याचा अर्थ झाला आपण भारताच्या सार्वभौमत्वाशी तडजोड केलेली होती. त्यावेळी आपण एनरॉनला 100% गॅरंटी दिली होती तुमची सगळी वीज खरेदी करू, ती पण 15% प्रॉफिट सहित खरेदी करू आणि बंधनकारक एनरॉनवर काहीच नव्हतं. नॉर्मली आंतरराष्ट्रीय नात्यामध्ये जे टेक्नॉलॉजी ट्रान्सफरचा करार असतो,
बिल्ड BILT किंवा BOLT काही वेळा होतं, बिल्ड, ऑपरेट, लीज, ट्रान्सफर. आणि साधारण संकेत आंतरराष्ट्रीय या प्रकारच्या निगोसिएशन मध्ये की पहिली 3 वर्ष ती संबंधित विदेशी कंपनी संबंधित प्रोजेक्ट पूर्ण चालवेल. इफेक्टिव्हली बिगिनिंग विथ इयर नंबर 4 25% ओनरशिप विल बी ट्रान्सफर्ड मूळ देशाला. म्हणून ती पुढच्या 4 वर्षात म्हणजे टोटल 7 वर्ष. आणि त्या 7 वर्षांमध्ये तुमच्या देशाची टीम डेव्हलप केली जाईल. पुढे ते प्रोजेक्ट ते टेक ओव्हर आणि ते चालवतील. आपण एनरॉनशी यातलं एकही मान्य केलं नव्हतं. पेमेंट डॉलर मधलं, ती फ्लोटिंग करन्सी आणि तो वधारतोच आहे रुपयाच्या तुलनेमध्ये. सगळी वीज घेण्याची गॅरंटी आणि एनरॉनवर बंधनकारक एवढं सगळं करून काहीच नव्हतं. आपली जमीन दिली तरी आपला कायदा त्यांना बंधनकारक नव्हता. इतकं सगळं बरोबर रायगडावरच्या राज्याभिषेकाच्या वेळी शिवाजी महाराज विचारपूर्वक ते 6वं कलम काढून टाकतात. महाराजांच्याच हाताखाली तयार झालेला एक असामान्य प्रशासक म्हणजे रामचंद्र पंत अमात्य यांच्याकडून पुढे छत्रपती राजारामांनी शिवाजी महाराजांचे आज्ञापत्र लिहून घेतले. ते राजारामांनी सांगितलं की आबासाहेबांना तुम्ही पाहिलेलं आहे, तुम्ही त्यांच्याबरोबर कारभार चालवलाय, तर शिवाजी महाराजांचे काय काय आदेश होते याच्या सगळ्याचे एक लिखित तयार करा. तो अजरामर ग्रंथ म्हणजे आज्ञापत्र असं त्याचं नाव आहे, आज्ञापत्र. त्यामध्ये एक शिवाजी महाराजांची एक ऑर्डर आहे जिचा 1 ओळीचा सारांश आणि त्या मूळच्या पत्रातलं अस्सल वाक्य सांगतोय ते म्हणजे साहुकार हे तो राज्याचे भूषण, असं महाराजांचं वाक्य. तर साहुकार म्हणजे सावकार नाही, पैसे देणारे नाही, व्यापारी, ट्रेड अँड कॉमर्स, की क्रिएशन ऑफ वेल्थ, संपत्तीची निर्मिती आणि त्यातनं रोजगाराची निर्मिती ही शेती व्यतिरिक्त, निदान औद्योगिक क्रांतीच्या आधी शेती व्यतिरिक्त ती मुख्यतः व्यापारातून होत होती. हेही कळलेला महान अर्थशास्त्रज्ञ शिवाजी महाराज. आणि व्यापाराला चालना देणे, शेतकऱ्याला चालना देणे, सर्वात आदर्श प्रशासन व्यवस्था, ऍडमिनिस्ट्रेटिव्ह सिस्टीम शिवाजी महाराजांची होती. आदर्श ज्युडिशियल सिस्टीम, न्याय व्यवस्था शिवाजी महाराजांची होती. रेव्हेन्यूची सिस्टीम, औद्योगिक क्रांतीपर्यंत जगभरच्या सर्व शासन संस्थांचा उत्पन्नाचं मुख्य साधन लँड रेव्हेन्यू, जमिनीवरचा महसूल, त्याची जी महाराजांनी पद्धत आखून गेली तिचं नाव रयतवारी. ही जगाच्या इतिहासातली एक सर्वात उत्तम आणि सर्वात न्याय्य अशी लँड रेव्हेन्यू सिस्टीम होती. नाविक दल स्थापन केलं पाहिजे हे कळलं. अख्ख्या मध्ययुगामध्ये कळलेला एकमेव नेता आहे भारताचा की नेव्ही, की पुढची आक्रमण समुद्रातून येऊ शकतात आणि आपलं नाविक दल पाहिजे. तर मराठ्यांचं नाविक दल मराठ्यांनीच आपसातल्या लढाईमुळे बुडवेपर्यंत पश्चिम किनाऱ्यावरचं सर्वात बलाढ्य नाविक दल होतं. पराभव माहिती नव्हता. सरदार कान्होजी आंग्रे, ज्याच्या नंतर मी कलेक्टर होतो, हे मी माझंही भाग्य मानतो. म्हणजे आधीचं नाव कुलाबा, आत्ताचं नाव रायगड जिल्हा. पण सरदार आंग्रे, कान्होजी आंग्रेंच्या नेतृत्वाखालचा मराठ्यांचा आरमार पराभव माहिती नव्हता. पश्चिम किनारपट्टीवर मराठ्यांच्या आरमारांनी सर्वच्या सर्व शक्तींचा पराभव केला होता. इंग्रजांचा केला. नाविक युद्धात, प्लीज होल्ड युअर ब्रेथ, कारण नाविक युद्धात सुद्धा जे ब्रिटानिया, क्वीन ऑफ द सीज, 7 सीज अँड ब्रिटानिया रूल्स वेव्स अशी तेव्हापासूनची त्यांचा नाविक दलात मराठ्यांच्या नाविक दळाने, नाविक युद्धात मराठ्यांच्या नाविक दळाने पराभव. आणि एकदा दोनदा नाही, वारंवार आहे. डच त्यांचा पराभव केलाय, जंजिऱ्याचा सिद्धी त्यांचा केलाय, मुघलांचा आरमार. पश्चिम किनाऱ्यावर मराठ्यांच्या आरमाराचा धाक होता जबरदस्त. नाविक दळ सुरू करायला जेव्हा सुरुवात केली की आपल्याला उत्तम दर्जाच्या नावा, युद्ध नौका आणि त्या आपल्याला बांधता आल्या पाहिजे, तर त्यांनी तिकडे रत्नागिरीचा आहे भगवती दुर्ग, तिथे गोदी तयार केली युद्ध नौका तयार करण्याची. आणि त्याला असे सरळसोट असलेली झाडं सागाची किंवा देवदारची लागतात ना, तर ती तोडली पाहिजे. त्या संदर्भातलं शिवाजी महाराजांचं एक आज्ञापत्र. तर शिवाजी महाराज आता मी 3-4 आज्ञापत्रांमध्ये एक ओळ कंबाईन करूनचा मुद्दा सांगतोय. ही वेगवेगळी 3-4 आहेत वेगवेगळी. एक आहे ओळ, रेतेच्या दाण्यासही हात न लावावा, ते सांगतात. म्हणजे सैन्यांच्या मुवमेंट जेव्हा होतात तर आता 30-40 हजार सैन्य सरकत आहे, तर ते का नुसतंच बसलं घोड्यावर आणि निघाले घोडदौड करत आणि पोचले कुठे पोचायचं, इतकं नॉट सो सिम्पल. ते घोड्यांचा दाणा पाणी असतं, माणसांचं जेवण खाणं आहे, त्याला अन्नधान्य लागतं. तर त्या काळातल्या पद्धतीने ज्या भागातून सैन्य जाईल
त्या भागाची नासाडीच व्हायची, भयंकर नासाडी व्हायची, व्यापाऱ्यांना लुबाडलं जायचं. तर महाराजांनी नियम आखून दिला होता की सैन्यासाठी लागणारं धनधान्य विकत घ्यायचं आणि तेही बाजार भावापेक्षा जास्त भाव देऊन विकत घ्यायचं. म्हणजे प्राइस मेकॅनिझमचं पण भान होतं आणि अन्याय अत्याचार करायचे नाही. दुसऱ्या एका आज्ञापत्रातलं वाक्य आहे, रयतेस त्रास देईल त्या मराठीयाची इज्जत तो वाचणार नाही. म्हणजे दम दिलेला आहे की सामान्य जनतेला जे प्रशासन त्रास देईल त्याची आबरू आम्ही सांभाळणार नाही, त्याला त्रास होईल. आणि जगले तसे शिवाजी महाराज. सामान्य शेतकऱ्याला त्रास देतो म्हणून आपल्या मामाच्या पण मुसक्या आवळाला बांगपुढे पाहिलेलं नाही. तो म्हणजे संभाजी मामा मोहिते, सुप्याचा आणि आदिलशहाचा सरदार, स्वतःच्याच प्रदेशातल्या शेतकऱ्यांच्यावर अत्याचार करत होता. ते एक शेतकरी तक्रार घेऊन आला, मुलीच्या लग्नासाठी त्यांनी पै जमा केलेले ते यांनी लुटून नेले संभाजी मामा मोहिते. दिवाळीचे दिवस होते पण शिवाजी महाराज आपल्या सवंगड्यांना घेऊन गेले मामाच्या गडीवर. मामाला आनंद की माझा भाचा आलाय, तर ते दिवाळीची पोस्ट मागायची असते. तर मामा प्रेमाने कौतुकाने विचारतोय की शिवबा काय पोस्ट हवी आहे. तर शिवबाने सांगितलं ही गडीच ताब्यात घ्यायला आलोय. तर तो चिडला आणि तू काय उर्मटपणाने बोलतोयस, कोणासमोर बोलतोयस, मी कोण आहे माहितीये का. हे जे स्टँडर्ड मराठी वाक्य आहेस ना शिवाय, मी कोण आहे माहितीये का. तसं सुनावं ते महाराजांनी आपल्या सवंगड्याने सांगितलं कैदच करेल. कैदच आपल्या मामाला. पुढे ते गेले शहाजी राजांच्याकडे तक्रार केली आहे. शिवाजी महाराजांची पत्नी सोयराबाई माहेरची मोहिते आहे, पण बिचकलेले नाहीये की आपला तो मामा असू द्या किंवा स्वतः संभाजीच्या हातून काही आगळी घडल्या दिलेर खानाला सामील होण्याच्या, तर शिवाजी महाराजांनी आपल्या स्वतःच्या राजपुत्राला पण स्पेअर केलेलं नाही, सोडलेलं नाही. कायदा सर्वांसाठी समान, रूल ऑफ लॉ. ती जी सावळ्या तांडेलची सुद्धा गोष्ट आहे, छोटा तपशील मी त्यातला दुरुस्त करतो. त्यांनी सांगितली भन्नाटच, म्हणजे काही प्रश्नच नाही. छोटासा तपशील तो म्हणजे शिवाजी महाराज तोंडाला मुंडासं गुंडाळूनच आले, घोड्यावरच बसलेले आणि याला म्हणतात उघड दरवाजा. तो म्हणाला सूर्यास्त झाला, दरवाजा बंद, आता उद्याच्या सूर्योदयाला दरवाजा उघडल. तर त्यांनी घोड्याला टाच मारल्यासारखं केलं, म्हणजे त्याच्या अंगावर घालणार आहे ते. तर ते तुमच्या जे लक्षात दिसत आहे, आपल्या सुदैवाने आपल्या लहानपणी तो फटका नावाचा काव्य प्रकार तो असायचा. तर तो सावळ्या तांडेल पुढे झाला, त्याने असा घोड्याचा लगाम पकडला आणि सुप्रसिद्ध फटका आहे, खबरदार जर टाच मारुनी यान पुढे चिंधड्या उडवीन राई राई हे वड्या. अशी अजरामर कविता केली आणि तो पुण्या गावचा सरदार तुम्ही, आणि तो दम देतोय. त्याचाही त्याने उल्लेख केला की मी कोणी माहितीये का, मी शिवाजीचा फार मोठा सरदार आहे. आजकाल त्या गोष्टी सांगायची वेळ आली संदर्भाला धरून प्रशासनाबद्दल बोलताना, तर मी म्हणलं ते शिवाजी त्या सरदारने घोड्यावर बसून दम काय दिला असेल त्याला, हे भाऊ हे मी कोणी माहितीये का तुला, आणि उघड दरवाजा, नाही तर तुझी गडचिरोलीला ट्रान्सफर करल. महाराष्ट्राच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये हे चित्र आहे की गडचिरोली पनिशमेंट पोस्टिंग, म्हणजे ऑफिसरला गडचिरोली नावाची. म्हणून तो म्हणतोय, तर त्याने घोड्याचा लगाम पकडला. मग महाराज उतरले घोड्यावरनं आणि त्यांनी मुंडासं काढलं, तोंडाला गुंडाळलेलं, आणि सांगितलं की मीच शिवाजी महाराज, आता तरी दरवाजा उघड. त्याला सावळ्या तांडेलने उत्तर दिलं की महाराज आपण स्वतः असला तरी सूर्योदयाच्या आधी दरवाजा उघडणार नाही. दॅट इज रूल ऑफ लॉ, दॅट इज इक्वालिटी बिफोर लॉ. कायदा सर्व, तुम्ही छत्रपती, तुम्ही शासन संस्थेचे प्रमुख आहात, पण कायदा लागू छत्रपती नाही. म्हणून लक्षात ठेवूयात आपण की पुढे 1680 3 एप्रिल 1680 स्वतः महाराज गेले. संभाजींनी 9 वर्ष असामान्य सेनापतित्वाचे कौशल्य वापरून लढा दिला, पण संभाजीला औरंगजेबाने पकडून हाल करून मारलं. पण संभाजी झुकला नाही, वाकला नाही आणि कळत होतं की आपलं हे रक्त देशासाठी सांडलं जात आहे. आता वारस नाही, कारण फितुरीने रायगड जिंकला. त्यावेळेला महाराणी येसुबाई आणि राजपुत्र असलेला शाहू मुघलांच्या कैदेत गेला होता, म्हणून राजारामाकडे राज्य आलं. तो राजाराम जिंजीला होता आधी, परतला. तो सिंहगडावर राजारामाचा मृत्यू, तो केवळ 30 वर्षाचा होता राजाराम मृत्यू होताना. सिंहगडावर राजारामाची छत्री आहे मृत्यूची. आता तर हिंदवी स्वराज्याला नेताच शिल्लक नव्हता. मग अशा वेळी काय घडलं, शिवाजी महाराजांची सुनबाई लढायला उभी राहिली. माझ्या मते हे फार मोलाचं आहे अर्थ त्याच्यामध्ये. ताराबाई राजारामाची पत्नी, ती लढायला उभी राहिली कंबर कसून. आणि मराठे पण ताराबाईच्या नेतृत्वाखाली लढायला उभे राहिले. हे तर 21व्या शतकात सुद्धा मोलाचं महत्वाचं आहे.
कारण एक सो कॉल्ड मेल शॉविनिझम किंवा मेल डॉमिनेटेड सिस्टीम, तर स्त्रिया प्रमुख आहेत, त्यांच्या हाताखाली काम करायला पुरुषांना कमीपणा वाटतो, आजही वाटतो. आणि वरिष्ठ स्त्री असेल तर त्याचा पुरुषपणा आळवायत असतो. माझ्या मते तो कच्चा आहे ना पुरुषपणा त्याचा. पण इथे ताराबाई कंबर कसून लढायला उभी प्रमुख ती, आणि अष्टप्रधान मंडळ आता काम करणारे. ताराबाईला कोणी सती जा म्हणून जाळून नाही मारलं, किंवा तू पांढऱ्या पायाची आहेस, अवदस आहेस, वाटोळ झालं, माझा पोरगा तुझ्या पायी मेला, आणि मग जी पुढे केशव पण ज्याच्या विरुद्ध महात्मा फुलेंना काम करावं लागलं प्रथा, की सगळे काढून टाकायचे केस आणि जा तू तिकडे कोपऱ्यात अंधारातच, आणि तिच्यावर घरात अन्याय अत्याचार मात्र होणार की नाहीये. ही लढायला उभी राहिली आणि महाराणी ताराबाईच्या नेतृत्वाखाली लढले मराठी, पण नेता नाही. आणि या एवढ्याशा हिंदवी स्वराज्यावर औरंगजेब उतरलेला होता सगळ्या सैन्यानिशी. स्वतः शिवाजी महाराज असेपर्यंत औरंगजेबाने रिस्क घेतली नव्हती, कारण त्याला माहिती होतं की नाही तर आपणच खतम होऊ. मामाचं काय झालं लक्षात होतं औरंगजेबाच्या. पण आता शिवाजी नाही म्हणल्यावर स्वतः तो सगळा तोफखाना, सगळे हत्ती, उंट, सगळं मुघलांचं सैन्य, तिजोरी, ट्रेजरी सगळी घेऊन दक्षिणेत उतरला. त्याला खतम करायचाच आहे. आणि 27 वर्ष लढला, पण औरंगजेब निराश होऊन मेला. आणि कोण लढले हे मराठे? म्हणजे 27 वर्ष लढताना असं कोणी फार मोठं नाव आहे असायचे नाही. गावागावातला शिवप्रभूंची नजर फिरे अनूठे मुलुख सारा, ज्यासाठी मला असं अंगावर सरसरून काटत होती. पराक्रमी झालेले संताजी धनाजी कोण लागून गेले? मावळे होते, साधे गावातले शेतकरी होते. बघता बघता त्यांच्यामधले असे असामान्य सेनापती की 40-40 हजार फौजेचं घोडदळ घेऊन कालच्या रात्री छापा घातलेल्या सोमय्याचं कारंजन, म्हणजे विदर्भात येतं, अकोला जिल्ह्यात आत्ताच्या ती बातमी औरंगजेबाजवळ वडूर तुळापूर म्हणजे पुणे जिल्ह्यात. बातमीच्या आधी संताजीच पोचायचा, छापा घालायचा. म्हणजे तो धसका तयार झालेला होता युद्धतंत्र मराठ्यांचं. आणि कॅव्हलरी चार्ज त्यातला की शत्रूला आधी पूर्ण वेढलाय, करकचून बंद सगळ्या बाजूनी, आणि शेवटचा मेसेज पाठवलाय की भाऊ शरण ये, नाहीतर तुझं भुईसपाटच करणार. आणि जर मराठ्यांचं घोडदळ कॅव्हलरी चार्ज धसका असायचा, शत्रू अंगावरच, शत्रू यायचेच नाही. सांगावं तेवढं खूप आहे, पण जिथे मला कुठेतरी थांबलं पाहिजे मग मी पिकअप करतोय एकच छोटा किस्सा, आणि तुम्हा सर्वांची परवानगी घेऊ. अपुरा नेहमीच असतं, पण त्यांनी काही फार काही बिघडतं असं नाही. तर माझ्या नोट्स मध्ये मी बरेच मुद्दे लिहिले, पण तसे नाही म्हणलं तरी आमरसाची मी पण वाट पाहतो. मी सांगून ब्रेकफास्ट केलेला नाही. एवढंच करतो की 2 सांगतो छोटे छोटे, वाटायला छोटे छोटे किस्से, पण ज्याच्यामध्ये प्रचंड मोठा अर्थ आहे. तिकडे रायगडच्या पायथ्याशी पाचाड गाव आहे, आणि आईसाठी म्हणून तिथे शिवाजी महाराजांनी राजवाडा बांधला. तर जिजाऊ तिथं राहत असत. तुमचं माझं सुद्धा दुर्दैव की राज्याभिषेकानंतर त्या फार दिवस जगल्या नाही. राज्याभिषेकापासून 13व्या दिवशी जिजाऊ गेल्या. पण तो वाडा, रायगडचं काम, तो चंद्रराव मोर्याकडनं शिवाजी महाराजांनी, हा रायरीचा दुर्ग असं नाव होतं, तो 1657 मध्येच घेतला होता. आणि एक बेलाग दुर्ग आहे म्हणून बांधूनही काढलेला होता आधीपासूनचं काम. हिरोजी इंदलकर त्यांचा इंजिनियर. तर आईची विचारपूस करायला शिवाजी महाराज वेळोवेळी गडावरनं खाली यायचे. तर आजही तिथे तो वाडा पडलेला आहे आता, पण त्याच्यामध्ये अशी एक चौकोनी आकाराची विहीर आहे, ती महाराजांनी बांधून काढलेली. तिला नाव आहे तक्क्याची विहीर. आजही तिला ओळखलं जातं तक्क्याची विहीर. तिला तक्क्याची विहीर म्हणण्याचं कारण, आईला भेटायला आलेला हा मातृभक्त शिवबा आईला भेटायला आला, तर नंतर तो त्या काठावर तक्क्या टाकून त्या विहिरीच्या गावातल्या आया बहिणींची चौकशी करायचा. त्या विहिरीवर पाचाड गावातल्या सुद्धा आया बहिणी पाणी भरायला यायच्या, आणि त्या यायच्या तेव्हा हा चौकशा करायचा की नीट चाललंय ना सर्व. त्या आया बहिणींनाही विश्वास होता की स्वतः शिवाजी महाराज आणि मराठ्यांचं, मावळ्यांचं सगळं राज्य म्हणजे आपलं राज्य आहे. ते स्त्रियांच्या अब्रूवर हात उचलणारं नाही, उलट स्त्रियांचा सन्मान बाळगणारं, समतेने वागणारं आणि सुरक्षा सुद्धा देणार आहे. ते शिवाजी महाराज चौकशी करायला बसायचे, म्हणून त्या विहिरीला नाव पडून गेलं तक्क्याची विहीर. आता उरेल की मी शेवटा करताना खूप मुद्दे राहिलेले असूनही कुठेतरी वेळ पाळली पाहिजे याकरता थांबायला 2च किस्से मी पिकअप केले. हा का केला, एवढं काय त्याच्यात? तर अजूनही पुढचं सांगायच्या आधी सांगतोय
की म्हणजे छत्रपतींच्या विहिरीवर वाड्यात आहे, ती आतमध्ये आहे, आईसाठी बांधलेला, छत्रपतीची आई तिच्यासाठी बांधलेला वाडा आतमध्ये आहे ती विहीर. पण गावातल्या सर्वसामान्य आया बहिणी सुद्धा त्या विहिरीवर पाणी भरू शकत होत्या. हिच्यामध्ये जे समतेचं चित्र येतं. आणि ही म्हणजे आमची भोसल्यांची जागीर आहे आणि तुम्ही मान पण वर करायची नसते आणि तुमच्याकरता तिकडे गावातली कुठली तरी विहीर आहे त्याच्यामध्ये तुम्ही पाणी भरा असं नाहीये. उलटे तिथे शिवाजी महाराज स्वतः बसून चौकशा पण करायच्या पाणी भरायला आलेल्यांचं, की घरी नीट चाललंय का, तुमच्या मुलाचा अमुक आहे, सगळे करून चौकशा. आणि आणखी जास्त मोठा अर्थ आहे त्याच्यामध्ये, प्रचंड मोठा अर्थ. मी जेवढ्या हजारो अर्थांनी म्हणायचा प्रयत्न करतोय की शिवाजी महाराज हे एका अपुऱ्या क्रांतीचं रूप आहे, अजूनही ती अपुरी आहे. आणि मला इलाज नसल्यामुळे दुःख किती असलं तरी करेक्ट शब्दांच्या मध्ये मुद्दा सांगायला म्हणावं लागणार आहे. ते म्हणजे पाचाड गाव मुख्यतः महार समाजाचं होतं. आजचा शब्द दलित. आणि आजही महाराष्ट्रामध्ये खेडेगावात ज्या विहिरीवर तथाकथित उच्चवर्णीय पाणी पितात त्याच्यावर दलितांना जाता येतच याची अजूनही खात्री नाही, हे सांगतोय. आजही नाही, अजूनही. आणि 1674च्या आधी शिवाजी महाराज काय करताय तर पाचाड गाव महार समाजाचं, म्हणजे पाणी भरायला येणाऱ्या आया बहिणी महार समाजातल्या होत्या, त्यांना आपल्या आया बहिणी मानून याच्या छत्रपतींच्या विहिरीवर त्या पाणी भरू शकत होत्या. शिवाजी महाराज हे प्रचंड मोठ्या सामाजिक क्रांतीचं पण रूप आहे. शिवाजी महाराज हे प्रचंड मोठ्या आर्थिक क्रांतीचं पण रूप आहे, भारताच्या एकात्मतेचं रूप आहे. पण वेळ्याभवी जो एक फायनल किस्सा म्हणून मी तो येईलच माझा मुद्दा, तो मी का पिकअप करतोय की फॉर वॉन्ट ऑफ टाइम दिस इज व्हॉट आय एम पिकिंग अप. उल्लेख आधीच्या गोष्टींमध्ये इथे झाला त्याच्याशी मी धागा जोडून घेतोय. ते म्हणजे सिंहगड समोर हिरवं निशाण सहन होत नव्हतं, तर औरंगजेबाने 1665-66 मध्ये मिर्झा राजे जयसिंग आणि दिलेर खान यांच्या बरोबर पाठवलं होतं. प्रचंड मोठं सैन्य. त्याचा काय लष्करी मुकाबला आपल्याला करता येत नाहीये आणि नाही तर आपलं वाटोळं होईल हे महाराजांच्या लक्षात आलं, तर त्यांनी तह केला होता. त्याचं नाव आहे पुरंदरचा तह. त्या पुरंदरच्या तहात 23 किल्ले मुघलांना दिले. आणि तिथेही आपली जी मराठी किंवा भारतीय जुगाड आहे, आपण जगात सगळ्यात इंटेलिजंट माणसं आहोत आणि तो आपल्या डिक्शनरीतला खास शब्द जुगाडच. आता ते जुगाड जोवर देशाच्या कामी येईल तोवर तो सद्गुण आहे. पण ते जुगाड केवळ वैयक्तिक स्वार्थ शिवाय, त्याच्यातला भ्रष्टाचार शिवाय, जातीपाती याच्यात आलं तर मग हम भी डुबेंगे तो सनम तुमको भी लेके डुबेंगे ही होऊन बसणार स्थिती सगळ्यांची. तर जुगाड करण्यामध्ये तर शिवाजी महाराजांनी हा पुरंदरचा तह करताना जी 23 किल्ल्यांची यादी दिली त्यातले निदान 5 किंवा 6 किल्ले जोड किल्ले होते. पण तिथे त्यांनी ते दोन्ही किल्ले सेपरेटली दाखवले आणि 23ची यादी दिली. म्हणजे पुरंदर आणि वज्रगड, चंदन आणि वंदन, ते साताऱ्याला जाण्याच्या वाटेवर लागतात, चंदन आणि वंदनगड जुळलेले आहेत. लोहगड आणि विसापूर, साल्हेर आणि मुल्हेर, अशी 23ची. त्या 23 जसा सिंहगड होता तसा पन्हाळा पण होता, मुघलांना दिलेला होता. पन्हाळा तो जिंकून घ्यायचा होता आणि काळजीत होते. जो काउंटर अटॅकचा प्लॅन आहे की तो एकदम गरम डोक्याने उलट धावून जायचं नसतं, आपल्या सोयीचं टायमिंग. थोडक्यात सांगायला मला कॉन्टेक्स्ट किती सांगावे लागतात अशी माझी पण जरा नाही म्हटलं तरी धडपड धावपळ होते त्याच्यामध्ये. आग्र्याहून सुटून आले. औरंगजेबाला वाटलं होतं की आता शिवाजी चिडलेला असेल आणि तो संतापून आपल्यावर चाल करून येईल. शिवाजी महाराजांनी पाठवलेलं पत्र आहे, आपली परवानगी न घेता निघून आलो याबद्दल क्षमस्व. असं वाक्य आहे पत्रात, आपली परवानगी न घेता निघून आलो याबद्दल क्षमस्व, परंतु इकडे फार कामे खोळंबलेली होती. आणि त्या पत्रामध्ये शिवाजी महाराजांनी वचन दिलंय की आम्ही आपले सरदार आहोत याचा विश्वास बाळगावा. म्हणजे कळत होतं महाराजांना की आधीची 7 वर्ष अखंड नासाडी झाली हिंदवी स्वराज्याची. अखंड शत्रू आहे तो, बसलेला उरावर सगळीकडे. लोकांना शांतता नाहीये, शेतं पिकत नाहीये, मंदिरांच्या मध्ये ज्ञानेश्वरीचे सप्ताह होत नाही, गावागावच्या जत्रा होत नाही, सारखं नाही असं लढताय. थोडं थांबलं पाहिजे. आणि टायमिंग सेनापतीने निवडायचं असतं, प्रतिहल्ला केव्हा करायचा टायमिंग.
तर ते औरंगजेबानीच राजा ही पदवी औरंगजेबाने दिली आहे शिवाजी महाराजांना 1657 मध्ये. तिकडे शहाजहान आजारी पडला त्यावेळेला औरंगजेब मुघलांचा दक्षिणेतला सुभेदार होता. तो उत्तरेकडे निघाला कारण की ती संस्कृती फार महान आहे. केव्हा एकदा बाप आजारी पडतो शक्यतो त्याला मारूनच टाकतो, ती थोर परंपरा. तर औरंगजेब जसा निघाला तसं महाराजांना बरोबर कळत होतं आता की आता आपल्याकडे लक्ष द्यायला फार वेळ असणार नाहीये. त्यांनी जुन्नरचं ठाणं मुघलांकडे होतं, शिवनेरीचा पाया. आणि नुसतं जुन्नरचं ठाणं नव्हतं मुघलांकडे, मुघलांची तिजोरी असायची. करातनं गोळा केलेली सगळी रक्कम जुन्नरच्या किल्ल्यामध्ये ठेवलेली असायची. तर औरंगजेब निघाला उत्तरेला, शिवाजी महाराजांनी जुन्नरवर छापा घातला, ते लुटून सगळा खजिना ताब्यात घेतला आणि औरंगजेबाला कळवलं की आता आपला खजिना सुरक्षित आहे, काळजी नसावी. आदिलशहाचा डोळा होता, आता आपला खजिना सुरक्षित आहे, काळजी नसावी. मला मी खरंच सांगतो वेळ अपुरा पडतोय म्हणजे आपल्याला, आणि तुम्ही ऐकताय म्हणून मी वाटेल तेवढं बोलत नसा असं सुद्धा त्याचा अर्थ नाहीये. हिंदवी स्वराज्याच्या कामाला सुरुवात केली, लोक काही ऐके नसे झाले. आदिलशहाच्या गावांमधनं आदिलशहाला कर मिळणं बंद झालं. तो हिंदवी स्वराज्याच्या तिजोरीत येणं चालू झालं. तर शहाजीराजे आदिलशहाचे सरदार होते म्हणून आदिलशहाने शहाजीराजेंना सांगितलं की तुमच्या मुलांनी तिथे पुंडावा मांडलाय, तो आवरा. शहाजीराजे हात वर करून मोकळे झाले की माझा मुलगा माझा ऐकत नाही, तो तुम्ही काय. म्हणून यांनी मुस्तफा खान, अफजल खान आणि बाजी घोरपडे या तिघांना बंगळुरूला पाठवून मैत्रीचं नाटक करून शहाजीराजांना पकडून आणलं आणि हातापात साखळदंड घालून बिजापूरमध्ये तुरुंगात ठेवलं. आणि फत्तेखानाच्या नेतृत्वाखाली हे एवढंसं असलेलं हिंदवी स्वराज्य चिरडायला पाहिजे. हे वर्ष 1649 आहे, म्हणजे महाराज 19 वर्षाचे आहेत त्यावेळेला. आणि आता पेच आहे आता की एका बाजूला फत्तेखान पण चाल करून येतोय आणि दुसऱ्या बाजूला आपले वडील बिजापूरच्या तुरुंगात आहेत. आता काय करावं. तर ते पुरंदरच्या जवळच आहे, सासवडच्या जवळ खळद बेलसर म्हणून ठिकाण, तिथल्या तिथल्या खिंडीत शिवाजी महाराजांनी बाजी पासलकर त्या टीमचं नेतृत्व होतं. त्यांनी छापा घालून फत्तेखानाची तंगडतोड केली. तो पळत सुटला, तो बिजापूरला जाऊनच थांबला. पण वडील तुरुंगात आहेत त्याचं काय. तर महाराजांनी शहाजहानला पत्र लिहिलं. शहाजहान दक्षिणेच्या स्वारीवर होता. शहाजहानला पत्र लिहिलं की आमच्या वडिलांसहित आम्ही आपणास येऊन मिळू इच्छितो, परंतु आमच्या पिताश्रींना विजापूरच्या बादशहाने गैरसमजाने थांबवून ठेवले आहे. म्हणजे विजापूरमध्ये थांबवून ठेवले आहे. शहाजहानला हे कळल्यावर शहाजहानच्या लक्षात आलं की आपल्यालाही दक्षिण ताब्यात घ्यायचीच आहे आणि हे भोसले पिता पुत्र पॉवरफुल आहे, आपल्या बाजूला हे आले तर पुढच्या वेळी सीटा जास्ती येतील म्हणून त्याला आपल्या बाजूला केलेला बरा. म्हणून शहाजहानने खरमरीत पत्र पाठवलं आदिलशहाला. त्या पत्राचं पहिलं वाक्य आहे, आमचे सरदार शहाजीराजे यांना तुम्ही विजापूरमध्ये थांबवून ठेवलं आहे. हे पत्र मिळताच ताबडतोब सोडवा, नाहीतर विजापूरची राख रांगोळी करू आणि गाढवाचा नांगर फिरवू. आदिलशहाच्या लक्षात आलं की आता पंगा घ्यायला काही कारण नाही, कारण म्हणजे परवडणार नाहीये. त्यांनी सन्मानाने शहाजीराजांची मुक्तता केली. म्हणजे डावपेच टाकणे सुद्धा, राजकीय डावपेच सुद्धा किती तऱ्हांचे याचे. तर ते जुन्नरचा खजिना लुटला तेव्हा औरंगजेबाने राजा ही पदवी दिली होती आणि मानाची खिलत म्हणजे चांदीच्या तपकामध्ये हा राजा हा किताब, तो रेशमी रुमालाखाली, म्हणजे आत्ताच्या भाषेत बोलायचं तर पद्मश्री, पद्मभूषण, पद्मविभूषण वगैरे काही. तर 1666 मध्ये निष्ठून आल्यावर पण त्यांनी कळवलेलं होतं की आपणास न विचारता निघून आलो याबद्दल क्षमस्व, परंतु इकडे कामी फार खोळंबलेली होती आणि प्रॉमिस केलं होतं की आम्ही आपलेच सरदार आहोत आणि दक्षिणेमध्ये आम्ही मुघलांची नीट सल्तनतीचीच आम्ही काळजी घेऊ. तर एवढा चतुर औरंगजेब सुद्धा एक्स्ट्राऑर्डिनरी पॉलिटिशियन आहे, अत्यंत बुद्धिमान आहे, पण तो पण फसला आहे, पटलं त्याला. आणि महाराज थांबलेले होते ते की जरा प्रशासनाची घडी बसू दे, लोकांची नॉर्मल आयुष्य चालू दे, अर्थव्यवस्थेला गती येऊ दे, आपली तयारी करायची आणि हल्ला जो चढवायचा शत्रूवर तो ऑन आवर टर्म्स, ऍट द टाइम सुटेबल फॉर अस. हे शब्द पुलवामाच्या अटॅकच्या वेळी वापरले का आपल्या प्रवक्त्यांनी, स्पोक्स पर्सन. कारण असाच करायचा असतो. शत्रू आला म्हणून उगाच त्याच्या अंगावर धावून जायचं नसतंच आहे. त्याला नीट वेढ्यामध्ये घेऊन योग्य वेळी आपल्या सोयीच्या वेळी.
तो जो 1669 मध्ये प्रतिहल्ला पुन्हा चालू झाला, तो पुढच्या 15 दिवसात महाराजांनी 23तले 22 किल्ले जिंकून घेतले. एकच उरला होता पन्हाळा, तो मात्र जमत नव्हता. म्हणून सदरेवर महाराज बसलेले होते आणि असे चिंताक्रांत होऊन म्हणाले की तो पन्हाळा कोण जिंकेल. तर कोंडाजी फर्जंद, ज्यावर मराठीत हल्ली चित्रपट निघाला, आणि बाय द वे जाता जाता सहज माझा आनंद आहे म्हणून कारण करून ठेवतो, ते हल्ली मराठीमध्ये एकावन्न उत्तम यायला लागले सिनेमे. पूर्वी मराठी चित्रपटसृष्टीचं जे प्रभात, शांताराम बापूंचं वैभवाचा काळ, तो पुन्हा एकदा आला होता. ते कोंडाजी फर्जंद, सिनेमाचं नाव फर्जंदच होतं, तो म्हणाला महाराजांना की मी जिंकून घेतो. नीट आहे का? त्याने मी शेवट करणार आहे. कारण काय केलं यांनी? 60 सैनिक घेऊन गेला. 60. मला ज्या तऱ्हेने शेवट करायचं त्याला सांगणं भाग आहे की तुम्ही रग आणि जबरदस्त कॉन्फिडन्स आणि शिवाय डोकं वापरून करण्याचे प्लॅन काय चीज आहे हे पण लक्षात घ्या. आणि तुमच्या माझ्या देशाचा, शिवाजी महाराजांच्या आधीच्या इतिहासाचा एक दुःखद धडा आहे की दरवेळी येणारे आक्रमक मुठभर होते. आणि खरी आपली ताकद मोठी होती, पराभव कोणाचा व्हायला पाहिजे, पण दरवेळी त्या मुठभरांच्याकडनं आपला पराभव होत राहिला. मोहम्मद बिन कासिमचे सैन्य संख्येला फार मोठं होते अशी स्थिती नव्हती. आणि गझनीच्या मोहम्मदाच्या जयपाळ अनंगपाळाशी लढताना, आणि शहाबुद्दीन गोळीच्या पृथ्वीराज चव्हाणशी लढताना, आणि हे चालूच राहील. अल्लाउद्दीन खिलजी पहिल्यांदा दक्षिणेत आला नर्मदा ओलांडून. त्यावेळी यादवांचं साम्राज्य होतं. शेवटचा यादव सम्राट रामदेवराव यादव. अल्लाउद्दीन खिलजीचं सैन्य 8,000, यादवांचं सैन्य 40,000. अरे कोणी कोणाचा करायला पाहिजे पराभव, पण 40,000चा 8,000कडनं पराभव झाला. तुमचं माझं ते दुर्दैव शिवाजी महाराज आणि मराठ्यांच्या इतिहासानंतर पुढे सुद्धा आहे, ते म्हणजे प्लासीच्या पुढची बक्सारची लढाई. इंग्रजांचं सैन्य होतं 400, आणि हे मुघलांचा म्हणजे जो चाल करून आला मीर जाफर, त्याचं सैन्य होतं 40,000. कोणाचा पराभव व्हायला पाहिजे? मेजर हेक्टर मनरोनी त्यावर पुस्तक लिहून ठेवलेले. अरे कोणाचा पराभव व्हायला पाहिजे? पण आपलं दुर्दैव म्हणजे शत्रूकडे दरवेळी जास्त शस्त्र, जास्त सामर्थ्यशाली, जास्त लांब पल्ल्याची शस्त्र असायची. कारण शत्रूंनी विज्ञान तंत्रज्ञानात जास्त प्रगती केली होती, ती आपण लक्षात ठेवली नाही. आम्ही लढणार तलवारीने, ते पराक्रम किती असू द्या, पण अरे बाबराकडे तोफखाना आहे आणि तो पण लांब पल्ल्याचा तोफखाना आहे. तर राजपूत पराक्रम तलवार घेऊन मृत्यूला न घाबरणारे आणि घोड्याला टाच मारून तोफेवर पण चाल करून जातील, पण तुमच्या सैन्याच्या तोफगोळ्याने आधीच उद्ध्वस्त होणार आहे. शिवाजी महाराज जे युगप्रवर्तक म्हणायचे, काळाचा महिमाच उलटवूनच टाकला, सगळं गेम चेंजर बदलवूनच टाकलं सगळं. आणि एखाद्या समाज व्यवस्थेला आता 350 वर्ष होऊन गेली तरी दिलाय जबरदस्त आत्मविश्वास. म्हणून मी ह्या गोष्टींनी शेवट करतो की आधीच्या भारताच्या इतिहासाचा धडा, मुठभर शत्रूंकडनं आपण मोठ्या असाच्या संख्येने, शक्तीने पण पराभव होत होते. आता गडावर सैन्य होतं 1,500. 1,500 तो आदिलशहाच्या ताब्यात होता. 1,500 सैन्य होतं, आणि शिवाय आणखी 1,500 हे जे सप्लाय किंवा इतर मिलिटरीच्या भोवतीचे 1,500 सैन्य. पण या मराठ्यांना वाटा सगळ्या माहिती होत्या, त्यामुळे एका छुप्या वाटेने गडावर पोहोचले 60 सैनिक. आणि मध्यरात्री पन्हाळ्यावरच्या माळरानावर त्याने होळी पेटवली आणि तिच्या भोवती अशा हातात तंग्या तलवार घेऊन नाचत हर हर महादेवच्या घोषणा देणं चालू केलं. ते मूळच्या बखरीत पण नोंद आहे. आदिलशहाचा सैनिक बाबूलाल त्याचं नाव, तो पहाऱ्यावर होता रात्री, आणि यांनी शिंग तुताऱ्या पण वाजवणं चालू केलं. तर तो लांबून तो बाबूलाल ओरडायला लागला, अरे वहा सिंग कौन फूक रहा है, असं वाक्य आहे, मूळचं वाक्य आहे बखरीतलं समकालीन. अरे वहा सिंग कौन फूक रहा है. तेव्हा कोंडाजी फर्जंदनी त्याला त्या ज्वाळांच्या प्रकाशात सांगितलं की मराठे गडावर आले, तलवारी घेऊन या लढायला, की जा तलवारी घेऊन या. हे जे खुन्नस म्हणतात त्याला मी सांगतो, खुन्नस म्हणजे आई शपथ, रग एवढी जबरदस्त रग. केवळ 60 जण गडावर गेले, आणि माहिती आहे की गडावर 1,500 सैनिक आहेत, लढणारे सैनिक आहेत, तरी होळी पेटवतायत आणि हातामध्ये तलवार घेऊन नाचत. अरे वहा सिंग कौन फूक रहा है. तर सांगतोय की मराठे आले आणि जा तलवारी घेऊन या, म्हणजे छुपा हल्ला पण नाही, जा तलवारी घेऊन या. पण शिवाजी महाराजांचा आणि मराठ्यांचा धाक एवढा पसरलेला होता की केवळ मराठे आले कळलं
आदिलशहाच्या सैन्याने पन्हाळ्याचे दरवाजे उघडले आणि पळत सुटले ते त्याच्यामधनं, की लढायला फिरकले सुद्धा नाही. शिवाजी महाराजांचं समर्थ रामदासांनी केलेले एक जे वर्णन आहे ना, कित्येक असं धाक सुटले आनंदवन भुवनी, कित्येक असं धाक सुटले, की शत्रूला जबरदस्त धाक, आणि आपण मुठभरानिशी सुद्धा शत्रूवर मात करू शकतो. पण त्याच्या मागे पाहिजे नियोजन, प्रगती, आधुनिकतेचा आधार. शिवचरित्र आपणही ऐकतो आणि मलाही भाग्य आहे सांगण्याचं. हे नुसतीच भूतकाळाची पूजा करण्याकरता नाहीये. आधुनिक काळात आधुनिक शस्त्रांनी, आत्ताच आपलं आधुनिक शस्त्र म्हणजे मुळात मेंदूच आहे. त्यावेळी लढाया तलवारीने लढायच्या होत्या, आज लढाया मेंदूने लढायच्या, कुठे पेनने लढायच्या. देशामधले असेल तर ते संविधान, कॉन्स्टिट्यूशन त्यांनी लढायचे आहे. शिवाजी महाराजांचा वारसा, एक जबरदस्त आत्मविश्वास आणि लढायचं ते आपण देशासाठी लढायचा हा वारसा आहे. तो वारसा उज्ज्वल करू एवढी विनंती करतो आणि थांबतो.